नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी रिव्हिजन थ्रू पीआय कॉलेज बॅच मध्ये. मित्रांनो, आपण कंबाईन गट ब 2024 चा पूर्व परीक्षा पेपर बघत आहोत. त्यातील पहिले 50 क्वेश्चन आपले डिस्कस करून झालेले आहेत. तर त्या पुढील क्वेश्चन आज आपण डिस्कस करणार आहोत. तर आजच्या क्वेश्चनची सुरुवात ही पॉलिटीच्या क्वेश्चन पासून असणार आहे. तर आजचा 51 नंबरचा क्वेश्चन आपण आज पाहूयात. भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेतील जागा वाटपाबाबतची तरतूद आहे? तर पहिला ऑप्शन आहे पहिली अनुसूची, दुसरा आहे दुसरी अनुसूची, तिसरा ऑप्शन आहे तिसरी अनुसूची आणि चौथा आहे चौथी अनुसूची. आपल्याला असे ऑप्शन दिले आहेत. मित्रांनो, हे तुम्हाला माहित असेल की आपल्या किती 12 अनुसूची आहेत. त्याला विचारलं काय, घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेतील जागा वाटपाबाबतची तरतूद कोणत्या अनुसूचीमध्ये आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ते कशामध्ये आहे? 4th शेड्यूल मध्ये आहे. डायरेक्ट सांगतो उत्तर काय, 4th शेड्यूल. तर मित्रांनो, आपल्याला हा क्वेश्चन नेहमी विचारतात अनुसूच्याबद्दलचा, भागाबद्दलचा, भाग जोड्या लावामध्ये असेल किंवा आपल्याला डायरेक्ट कलम विचारतात कोणत्या भागामध्ये कलम किती ते किती आहे. समजा पंचायत राजचं कलम समजा भाग 9 आहे, त्याचं कलम किती, आर्टिकल 243 ते 243 ओ असं विचारलं जाऊ शकतं विविध भाग संदर्भात किंवा विविध अनुसूची संदर्भात. तर ठीक आहे मित्रांनो, तर आपण 12 अनुसूच्या बघूयात की नेमकं कसं काय. तर पहिली अनुसूची जी आहे मित्रांनो, राज्य व केंद्र प्रदेशाशी संबंधित आहे. काय, राज्य व केंद्र प्रदेशासाठी आहे. दुसरी आहे वेतन भत्ते व विशेषाधिकार. काय, वेतन भत्ते व विशेषाधिकार. आणि तिसरी आहे शपथ. काय, तिसरी शपथ. आणि चौथी जी आहे राज्यसभेत राज्यांचे सदस्यत्व, जे आताच आपण पाहिलेलं आहे. आणि पाचवी जी अनुसूची आहे, अनुसूचित जाती व जनजातीबाबत तरतुदी याबद्दल ही आहे. नंतर आहे 6वी अनुसूची आहे आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम या जनजातीबद्दल आहे. आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम येथील जनजातीबाबत आहे. आणि 7वी अनुसूची आहे केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची याबद्दल आहे. 8वी अनुसूची आहे भारतीय भाषांबद्दलची आहे. 9वी अनुसूची आहे विवक्षित अधिनियम व विवक्षित विधिग्राह्य यासाठी आहे. आणि 9वी जी अनुसूची आहे मित्रांनो, ती कशासाठी आहे? लक्षात ठेवा, आताच पाहिलं विवक्षित अधिनियम व विनियम विधिग्राह्य. आणि 10वी जी अनुसूची आहे ती कशाची आहे? पक्षांतर बंदीसाठी आहे. आणि 11वी जी आहे पंचायतीचे अधिकार व प्राधिकार या आणि त्यांच्या जबाबदाऱ्या याबद्दलची आहे. आणि 12वी जी आहे नगरपालिकेचे अधिकार, प्राधिकार व जबाबदाऱ्या. आता लक्षात ठेवा मित्रांनो, ह्या 12 अनुसूच्या लक्षात कशा ठेवायच्या ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. ह्यात आपण जसं जसं रेफरन्स येईल त्यावेळेस आपण सारखं टच देऊ म्हणजे सारखं आपण त्याला सारखं म्हणजे फोकस मध्ये ठेवूयात. मी आपल्या सगळ्या अनुसूच्या काय राहतील पाठ होऊन जातील. पहिली आहे राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी. दुसरी कशी आहे? वेतन भत्ते व विशेषाधिकार. दुसरी अनुसूची कशी आहे? वेतन आहे ना. वेतन म्हणजे काय? पैसा. आणि पैशाचा व्यवहार कोणामध्ये होतो? 1 to 1 होतो. म्हणजे 2 व्यक्तींमध्ये हा पैशाचा व्यवहार होतो. म्हणून 2 व्यक्तींमध्ये व्यवहार होतो, म्हणून आमची अनुसूची पण 2 मध्ये काय वेतन आहे असं लक्षात ठेवा. तिसरा आहे शपथ. बरोबर आहे. आपण एखाद्याला कसं म्हणतो, एखाद्या माणसाने चोरी केली, एखाद्या माणसा आपण चोरीचा आळ घेतो, आपण त्याला काय म्हणतो, तू किती 3rd क्लास माणूस आहे रे, तू का चोरी केलीस? तर तेव्हा आपण काय बोली भाषेत असं आपण बोलत असतो. मग त्यावेळेस तो काय म्हणतो, नाही साहेब मी नाही चोरी केली, शपथ घेऊन सांगतो मी चोरी केली नाही. मग त्यावेळेस कसा त्याला म्हणला असतो, काय 3rd क्लास माणूस आहे, तू का चोरी केली? तो म्हणतो नाही साहेब मी चोरी केलेली नाही, त्याने काय घेतली, शपथ घेतली. असं लक्षात ठेवा. असं लक्षात राहण्यासाठी ट्रिक्स लक्षात राहण्यासाठी लक्षात 3 काय आहे? शपथ आहे. नंतर आहे राज्यसभेत राज्यांचे सदस्यत्व. काय केलं? राज्यसभेत राज्यांचे सदस्यत्व आता आपण पाहिलेच आहे. आणि 5 आणि 6 काय आहेत लक्षात ठेवा. 5 काय आहे? अनुसूचित जाती आणि जनजाती बाबत तरतुदी आहे. काय? अनुसूचित जाती आणि जनबाबत तरतुदी आहे. आणि 6 आहे आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम आहे. काय इथे लक्षात ठेवा? ATM विदाउट मनी. ATM म्हणजे काय? A फॉर आसाम, T फॉर त्रिपुरा, M फॉर मेघालय आणि परत M आहे ना आपलं, म्हणून मिझोराम. ATM A काय? आसाम, T त्रिपुरा, M मेघालय आणि M दुसरा आहे मिझोराम. विदाउट मनी म्हणजे त्या M मध्ये मनी घ्यायचा नाही, मणिपूर घ्यायचा नाही. 3 आहेत ना नॉर्थ ईस्टला, मिझोराम, M वरनं मिझोराम, मेघालय आणि मणिपूर. M वरनं 3 नाव आहेत, मिझोराम, मेघालय आणि मणिपूर. आपण काय म्हणलोय? ATM विदाउट मनी. ह्याच्या M मध्ये मनी नाही. तर कोण आहेत? फक्त आसाम, त्रिपुरा, मेघालय आणि मिझोराम असं आहे लक्षात ठेवा. आणि 5वी काय आहे? अनुसूचित जाती आणि जनजातीबाबत तरतुदी आहे 5वं. आणि 6वं काय आहे? आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम याबद्दल जनजातीबद्दल बोललेलं आहे. 8वी काय आहे? केंद्र सूची, सॉरी 7वी बघा, सॉरी 7वी केंद्र सूची, राज्य सूची व समवर्ती सूची. काय? केंद्र, राज्य आणि समवर्ती सूचीबद्दल बोललेलं आहे. म्हणजे 7 म्हणजे सगळ्यांची साथ पाहिजे, केंद्राची पाहिजे, राज्याची पाहिजे आणि दोघांची मिळून पण पाहिजे. बरोबर आहे. केंद्राची पाहिजे, राज्याची पाहिजे, दोघांची मिळून साथ पाहिजे. आम्हाला काय? तुमची साथ हवी, म्हणून 7 असं लक्षात ठेवू शकता. आणि 8वं काय? भारतीय भाषांबद्दल आहे. तुम्हाला माहिती भारतीय भाषांबद्दलचा एक वाद निर्माण झाला होता की बाबा कोणती आपली राष्ट्रभाषा हवी.
किंवा भाषिक प्रांत निर्मितीवर झाले, भाषिक आधारावर राज्य निर्मितीवर वाद निर्माण झाले, मग काय झाली एकदम आटाआटी निर्माण झाली, म्हणजे एकदम त्रास निर्माण झाला त्यावेळेसच्या जे पॉलिसी मेकर्स होते किंवा त्यांचे डिसिजन मेकर्स होते म्हणजे काय झाली आपण एक म्हणतो खूप आटाआटी चालू आहे माझ्या बघा. आटाआटी म्हणजे काय त्रास चालू आहे. आटाआटीचा 8 घ्या ना, 8 म्हणजे भाषा बदलचा वाद चालू होता म्हणून 8 लक्षात ठेवा. आणि 9 आहे विकसित अधिनियम व विनियम विधिग्राह्य. बरोबर आहे, म्हणजे नवीन काहीतरी असं यायचंय ते असं लक्षात ठेवा. नवीन नियम काय असेल असं ट्रिक्स लक्षात ठेवण्यासाठी 9चं नवीन करा. नवीन विधी विकसित अधिनियम व विधिनियम अधिग्राह्य असं लक्षात ठेवा. 10चं म्हणजे पक्षांतर बंदी आहे. काय 10वी अनुसूचित पक्षांतर बंदी आहे. तर आपण काय म्हणायचं, तुला 10 वेळेस सांगितलं की पक्षांतर बंद 10 वेळेस सांगितलं या पक्षातून त्या पक्षात जाऊ नको. काय म्हणलो, तुला 10 वेळेस सांगितलं या पक्षातनं त्या पक्षात जाऊ नको. बरोबर आहे, म्हणून 10 म्हणून 10 वेळेस सांगितलं म्हणून पक्षांतर बंदी असं लक्षात ठेवायचं. आणि 11वी जी आहे पंचायतीचे अधिकार प्राधिकार व जबाबदाऱ्या 11वी मध्ये, आणि 12वी मध्ये काय आहे नगरपालिकेचे अधिकार प्राधिकार व जबाबदाऱ्या. हे 11 12 आपलं लक्षात राहील. अशा प्रकारे काहीतरी ट्रिक्स टेक्निक्स आणि असं काहीतरी वापरायचं. नॉनसेन्स का वाटणार मित्रांनो, आपल्याला एक्झाम मध्ये लगेच आठवतं. आपण काहीतरी म्हणलो आटाआटी म्हणजे भाषा, 7 म्हणजे सूची, 3 म्हणजे शपथ, 2 म्हणजे काय वेतन म्हणजे पैसे व्यवहार दोघांमध्ये झालाय असं लगेच क्लिक व्हायला लागतं. तर लक्षात ठेवा मित्रांनो. नंतर कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये ग्रामसभेला संवैधानिक दर्जा प्राप्त झाला आहे. आपला काय आहे 52 नंबरचा क्वेश्चन विचारलाय. कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये ग्रामसभेला संवैधानिक दर्जा प्राप्त झालाय. पहिली आहे 61वी घटना दुरुस्ती, दुसरा आहे 71वी घटना दुरुस्ती, तिसरा आहे 73वी घटना दुरुस्ती आणि नंतर आहे 74वी घटना दुरुस्ती. कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये ग्रामसभेला संवैधानिक दर्जा प्राप्त झालाय आपला प्रश्न विचारलाय. तर आपल्याला सगळ्याला माहिती की 73वी घटना दुरुस्तीनुसार ग्रामसभेला संवैधानिक दर्जा प्राप्त झालेला आहे. सगळ्याला माहित आहे. 73वी घटना दुरुस्ती काय, 74 घटना दुरुस्ती काय, किंवा आपले जे भाग 9 आहे आणि त्यातले आर्टिकल आहे 243 ते 243 ओ ते काय ते आपण जसं जसं पुढे जाऊ तसं टेक्निक स्वरूपात सगळ्या आर्टिकल ही तुमच्या बऱ्यापैकी आर्टिकल तुमच्याकडून पाठ करून घेणार आहे. आणि 73वी घटना दुरुस्ती काय, 74 काय आपण थोडं पुढे गेल्यानंतर आणखी त्याबद्दल डिस्कस करू. तात्पुरते थोडं लक्षात ठेवा. ग्रामसभेला संविधानिक दर्जा प्राप्त कोणानुसार झाला 73व्या घटना दुरुस्तीनुसार. तर 61वी घटना दुरुस्ती तिथे दिलेलं आहे. 61वी घटना दुरुस्ती काय लक्षात ठेवा मित्रांनो, जे प्रौढ मताधिकार म्हणजे 21 वरून जे वय होतं ते काय केलं 18 वर केलं. 21 वरून 18 वर केलं. 61 काय 61 21 लक्षात 61 21 61 21 असं लक्षात 21 वरून 18. आणि नंतर आहे मित्रांनो आपल्याला 71वी घटना दुरुस्ती. 71वी घटना दुरुस्ती विचारलेला आहे. तर 71वी घटना दुरुस्ती कशी लक्षात ठेवा भाषे संदर्भात होती. आणि 71वी घटना दुरुस्तीनुसार आपल्याला काय केलेलं आहे कोकणी असेल मणिपुरी असेल आणि नेपाळी असेल 3 भाषा आपण काय केलेल्या ऍड केलेल्या आहे 71वी घटनेनुसार. कोकणी मणिपुरी आणि नेपाळी. आता त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं नेमकं लक्षात ठेवायचं काय 71वी घटना दुरुस्तीनुसार नेमकं काय सांगितलंय कोणत्या भाषा ऍड केल्या ते सांगायचं. लगेच लक्षात ठेवायचं नेमकं म्हणजे नेमको म्हणजे ही ट्रिक्स आहे. नेमकं सांगणं म्हणजे नेमको सांग तू 71 मध्ये कोणत्या भाषा आहेत नेमको सांग. नेमको म्हणजे नेपाळी, म म्हणजे मणिपुरी आणि को म्हणजे कोकणी. नेमको सांग नेपाळी मणिपुरी कोकणी. 71वी घटना दुरुस्ती लक्षात राहील मित्रांनो. आणि नंतर आहे 21वी घटना दुरुस्ती. त्यानुसार कोणती आली सिंधी भाषा आलेली 21वी नुसार सिंधी आलेली आहे. आणि भाषा संबंधात आणखी एक घटना दुरुस्ती आहे 92वी. तिचं काय आहे बोडो डोगरो मैथिली संथाली. काय बोडो डोगरी मैथिली संथाली. काय बोडो डोगरी मैथिली संथाली. तर लक्षात ठेवा मैथिली डोंगरावर बोरे आणायला संत चालली. आता 92वी घटना 21वी काय आहे सिंधी भाषा ऍड केली. आणि 71वी काय केलेलं लक्षात ठेवा नेमको नेपाळी मणिपुरी कोकणी ऍड केलेल्या आहेत. आणि आपल्याला काय 92वी घटना दुरुस्ती. 92वी घटना दुरुस्ती काय कोणत्या भाषा आहेत लक्षात ठेवा बोडो डोगरी मैथिली आणि संथाळी. आणि त्याची ट्रिक्स आहे मैथिली डोंगरावर बोरे आणायला संत चालली. काय मैथिली डोंगरावर बोरे आणायला संत चालली. मैथिली म्हणजे मैथिली भाषा, डोंगरावर म्हणजे डोगरी, बोरे म्हणजे बोडो आणि संत म्हणजे काय संथाली. अशा प्रकारे लक्षात ठेवा काय मैथिलीची मैथिली आलं, डोंगरावरचं डोगरी, बोरेचं बोडो आणि संतची संथाली. अशा प्रकारे 92वी घटना दुरुस्ती कोणत्या भाषा ऍड केल्या त्याची एक ट्रिक्स होती काय मैथिली डोंगरावर बोरे आणायला संत चालली. मित्रांनो या ट्रिक्स सारख्या जर लिहून काढल्या सारख्या बोलल्या तर पाठ होऊन जातात. 21वी घटना दुरुस्ती 71वी घटना दुरुस्ती आणि 92 21 71 92 पाठ करा. 21 71 92 काय तर भाषा संबंधित घटना दुरुस्ती आहे. 21 म्हणजे काय सिंधी, 21 काय सिंधी, 71 नेमको नेपाळी मणिपुरी आणि कोकणी. काय नेपाळी मणिपुरी आणि कोकणी. आणि 92 काय
मैथिली डोंगरावर बोर येणाऱ्या संत चालली बोडो डोगरो मैथिली आणि संतली. अशा प्रकारे आपलं काय आहे या घटना दुरुस्त्याही आपण पाहिलेलं आहे भाषा संदर्भात. आता नंतर आहे भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत. तर मित्रांनो स्वातंत्र्यानंतर पहिलं आहे स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एकसदनी होती आणि ब आहे राज्यसभा सदस्याचा कार्यकाळ हा अमेरिकेच्या सेनेच्या सदस्याप्रमाणे होतो. हाही क्वेश्चन नेहमी आलेला आहे राज्यसेवे वेळा प्रिलिम्सला मेन्सला नेहमी विचारला आहे आणि दोन्ही स्टेटमेंट आहेत मित्रांनो बरोबर आहे की स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एकसदनी होती आणि राज्यसभा सदस्याचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेटच्या सदस्याप्रमाणे होता. कोणाचा कार्यकाळ लोकसभेचा नाही तर कोणाचा राज्यसभेचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेटच्या सदस्याप्रमाणे आहे. अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण डिस्कस केला आहे. नंतर आहे 54 नंबरचा क्वेश्चन आहे राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात पंचायत राज संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत ग्रामसभा मध्यस्तर गाव इत्यादी शब्दांचे वाक्य दिले आहेत. म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे डेफिनेशन दिलेलं आहे. डेफिनेशन आपल्याला माहिती भाग 9 मध्ये काय आहे आर्टिकल 243 ते आर्टिकल 243 ओ पर्यंत आहे. हे सगळे कलम तुमच्याकडून मी पाठ करून घेणार आहे. पुढच्या वेळी ट्रिक्स बनवून येणार आहे. ट्रिक्स टेक्निक आणि ट्रेंडच्या स्वरूपात हे तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. टेन्शन घ्यायचं नाही. राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात पंचायत राज्याशी संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत ग्रामसभा मध्यस्तरी गाव इत्यादी शब्दांचे वाक्य दिले आहेत तर लक्षात ठेवा आर्टिकल 243 कशामध्ये आर्टिकल 243 लक्षात ठेवा. म्हणजे काय आहे आपलं भाग 9 आहे त्यामध्ये आर्टिकल 243 ते आर्टिकल 243 ओ परत आपल्याला हे दिलेलं आहे पंचायत समिती. तर लक्षात ठेवा सुरुवात काय करायची व्याख्या करायची नंतर सगळं हे करायचं. एखादा विषय मांडताना आपण काय करतो त्या विषयाची व्याख्या सांगतो म्हणजे एखादा काय करतो इंट्रोडक्शन काय करतो व्याख्यानी करतो आणि नंतर एक्सप्लेनेशन एक्झाम्पल असं आपलं लिहिण्याचा कल असतो. काय म्हणलो एखादा विषय मांडताना काय करतो आपण एखादी व्याख्या आधी करतो त्यानंतर त्याचे एक्सप्लेनेशन करतो नंतर एक्झाम्पल देतो. मग सांगा सुरुवात कुठून झाली भाग 9 ची 243 आर्टिकल पासून मग आधी काय पाहिजे व्याख्या पाहिजे विसरणार नाही. लक्षात ठेवा. बाकीचं काय आधी आपल्याला विचारलं की आर्टिकल 244 आहे आणि 244 आणि 244 1 आणि 244 2 तर लक्षात ठेवा 244 1 मध्ये काय केलं लक्षात ठेवा की 5वी अनुसूची दिलेली आहे बद्दल बोललेला आहे आणि 244 2 मध्ये 6व्या अनुसूची बद्दल बोललेला आहे. एवढंच लक्षात ठेवा. 244 1 मध्ये 5व्या अनुसूची बद्दल बोललंय आणि 244 2 मध्ये 6व्या अनुसूची बद्दल बोललेलं गेलं आहे. नंतर आहे आपल्या मित्रांनो की खालील विधाने लक्षात ठेवा भारतीय आणि लक्षात ठेवा आपलं आणखी एक आर्टिकल आहे कोणतं आर्टिकल 242 तर लक्षात ठेवा मित्रांनो आर्टिकल 242 काय आहे काढून टाकलेला आहे आणि कोणती हे घटनादुरुस्ती 7व्या घटनादुरुस्तीनुसार 242 काढलेलं आर्टिकल काढलंय. आर्टिकल 242 हे काय बद्दल होतं त्यावेळेस कसं वेगवेगळे प्रांत संस्थान होते त्यातील एक होतं कुर्ग आणि कुर्गचं काय होतं स्वतःची विधानसभा होती लेजिस्लेटिव्ह असेंब्ली होती आणि कुर्गची काय होती स्वतःची जी तिथली जी लेजिस्लेटिव्ह असेंब्ली होती तिचं 3 होती. ठीक आहे. नंतर कुर्ग कशामध्ये विलीन झालं कुठं मैसूरमध्ये मग त्यामुळे काय केलं ते सगळं रद्द करावं लागलं. आर्टिकल 242 7व्या घटनादुरुस्तीनुसार काय केलेलं आहे रद्द केलेलं आहे. कुर्ग नंतर मैसूरमध्ये विलीन केलेलं दिसेल. असं ही अशा प्रकारे तुम्ही 242 बद्दल बघू शकता. आला 55 क्वेश्चन सध्या भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा नमूद केलेल्या आहेत. बरोबर आहे मित्रांनो काय 22 भाषा नमूद केलेल्या आहेत आणि त्यापैकी कोकणी आणि नेपाळी या भाषांचा समावेश 92 घटनादुरुस्ती अधिनियम 2003 नुसार करण्यात आलेला आहे. आताच पाहिले मित्रांनो हे चुकीचं आहे कारण की कोकणी नेपाळी आणि मणिपुरी आपण त्याला म्हणतो नेमको बरोबर आहे ते कशानुसार आलेलं आहे 71व्या घटनादुरुस्तीनुसार आलेलं आहे. 92 नाही 21 आली सिंधी बरोबर आहे 71वी आली नेमको नेपाळी कोकणी आणि मणिपुरी आणि कोकणी नेमको आणि 92वी आहे आता पहिले बोडो डोगरी मैथिली आणि संताली हे 92 नुसार आलेलं आहे. अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण वर डिस्कस केलाय त्याला जास्त वेळ देणार नाही. ग्रामपंचायतीची संघटना हा विषय भारतीय राज्यघटनेच्या डॅश डॅश अनुच्छेदात आहे. काय ग्रामपंचायतीची संघटना हा विषय भारतीय राज्यघटनेच्या डॅश डॅश अनुच्छेदात आहे. डायरेक्ट उत्तर सांगतो आर्टिकल 40 मध्ये आहे. काय आर्टिकल 40 मध्ये नेहमी हा क्वेश्चन आलेला आहे आणि ग्रामपंचायतीची समृद्धी संघटनेशी समृद्धी हे अभियान कुणी राबवलं तुला का आपण जे करंट अफेअर मध्ये पाहिलं होतं ना काय संघटनेची समृद्धी अभियान ग्रामपंचायत म्हणजे जे आहे आपलं जी मिनिस्ट्री आहे जी ग्रामपंचायतीसाठी कार्य करते तिने केलेलं आहे बरोबर आहे. आणि हे ग्रामपंचायतीचे संघटन कडे आर्टिकल 40 आहे. आर्टिकल 40 अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन इथे पाहिला की उत्तर पाहिलं. आर्टिकल 39 काय आर्टिकल 41 काय आर्टिकल 42 काय हे थोडक्यात पाहूयात. मित्रांनो थोडं फास्ट होत असेल आणि काही गोष्टी तुम्हाला वाटत असेल की फास्ट होतात थोडा आवाज हे थोडं काही गोष्टी करणं पण त्यामुळे तुम्हाला म्हणतो की मी लेक्चर करत असताना काही नाही फक्त लेक्चरवर फोकस करायचं
खूप फास्ट फास्ट घेणार आहे, इथून पुढे मी काय करणार आहे, स्पीड वाढवणार आहे, कारण प्रत्येक गोष्ट आपल्याला इथं क्लिअर करायची आणि कमी वेळेत जास्त आउटपुट काढायचं आहे. त्यामुळे मित्रांनो टेन्शन घेऊ नका, तुम्हाला एकच म्हणतो शेवटपर्यंत टिकून राहा माझ्यासोबत. मी गॅरंटी देतो तुम्ही सगळेजण 65 प्लस राहतात. किती 65 प्लस राहतात. फक्त 8 एक किंवा मॅच रिजनिंगची प्रॅक्टिस तुम्ही दररोज केली पाहिजे. काय मॅच रिजनिंगची प्रॅक्टिस दररोज केली पाहिजे आणि ऍटलिस्ट तुमच्या स्वतःच्या काही नोट्स किंवा ऍटलिस्ट फास्ट ट्रॅक बॅचेस आणि स्वतःचे काही रीडिंग चांगलं झालं पाहिजे. नाही तर असं नाही की मी बॅच घेतोय तुम्ही 65 प्लस पडताल, अशी काही जादू होणार नाही. तुमचीही मेहनत गरजेची आहे आणि त्यासोबत आपली बॅच तुम्हाला तुमच्या 65 प्लस जाण्याला मदत करेल. तर लक्षात ठेवा मित्रांनो, आर्टिकल 40 ग्रामपंचायती संघटन बोलले. आता आपलं काय बोलतंय आर्टिकल 39. आता आर्टिकल 39 काय सांगते मित्रांनो, राज्याने अवलंब करावयाच्या धोरणाची विकसित तत्वे. बरोबर, आर्टिकल 39 काय म्हणतंय, राज्याने अवलंब करायची धोरणाची विशिष्ट तत्वे. आणि आर्टिकल 39 एक आहे मित्रांनो, नागरिकांना समान न्याय व मोफत कायदेशीर सहाय्य. म्हणजे आर्टिकल 39 काय, राज्यांना अवलंब करावयाच्या धोरणाची विकसित तत्वे आहे. आर्टिकल 39 काय, तर नागरिकांना समान न्याय व मोफत कायदेविषयक सहाय्यासाठी आहे. तर लक्षात ठेवा 39 काय आहे, राज्यांना अवलंब करायच्या धोरणाची विकसित तत्वे 39 मध्ये आहे. आणि 39 ए मध्ये काय, लक्षात ठेवा नागरिकांना समान न्याय व मोफत कायदेविषयक सहाय्याबद्दल आपल्याला बोललेलं गेलेलं आहे. तर लक्षात ठेवा आर्टिकल 39 बघू, स्त्री व पुरुष आपल्याला विचारलं जात होतं. आर्टिकल 39 ए काय, 39 बी काय, 39 सी काय, 39 डी काय, 39 ई काय, 39 एफ काय. टेन्शन घ्यायचं नाही, आपल्याकडे ट्रिक्स आहेत. तर लक्षात ठेवा पहिला आर्टिकल 39 एक आहे, स्त्री व पुरुषांना उपजीविका साधनाचा समान हक्क. म्हणजे काय, स्त्री व पुरुषांना उपजीविका साधनाचा समान हक्क. मग काय ए, आपण काय म्हणतो ए खडसावून सांगायचं राज्यांना, कुणाला जे पॉलिसी मेकर असतात इम्प्लिमेंटेशन असतं त्यांना सांगायचं ए तुम्ही काय करा, स्त्री पुरुषांना काय करायचं, भेदभाव करायचा. म्हणजे काय म्हणतं, सर्वांना समान हक्क द्या त्यांच्या उपजीविकेसाठी. ए समान हक्क द्या, हे सोडून सांगायचं ए समान हक्क दे. काय ए तू समान हक्क दे असं म्हणायचं, ए समान हक्क दे. आणि बी काय, बी काय सामूहिक हितासाठी भौतिक साधन संपत्ती आणि यांची मालकी व नियंत्रणाची काय करायची, विभागणी करायची. म्हणजे सामूहिक हितासाठी काय करायचं, भौतिक साधन संपत्ती आहे जी काय भौतिक साधन संपत्ती आहे त्याचं काय करायचं, मालकी व नियंत्रण, जे मालकी व नियंत्रण आहे त्याचं काय करायचं, विभागणी करायची. विभागणी म्हणजे काय करायचं, ब्रॉड करायचं. काय ब्रॉड म्हणजे विभागणी करायची ना, म्हणजे लक्षात ठेवा ब्रॉड थोडं रिलेट करा. ब्रॉड म्हणजे काय करायचं, विभाग करायचा आहे. बरोबर आहे, विभागणी करायची आहे. म्हणून बी लक्षात ठेवा, बी फॉर ब्रॉड. सी काय, सामूहिक हिताला बाधा होईल असं संपत्ती व उत्पादन साधनांचे केंद्रीकरण होऊ द्यायचे नाही. काय सामूहिक हिताला बाधक ठरेल असं संपत्ती उत्पादन साधनांचे केंद्रीकरण होते नाही. आणि सी म्हणजे काय, सेंट्रलायझेशन होऊ द्यायचं नाही, केंद्रीकरण होऊ द्यायचे नाही. सी. आणि डी काय, स्त्री व पुरुष समान वेतन. काय समान काम समान वेतन. मग त्यांच्या म्हणजे डिफरेन्शिएशन करायचं नाही. डिफरेन्शिएशन, डी फॉर डिफरेन्शिएशन, कशाबद्दल, वेतनाबद्दल करायचं नाही. ई काय, कामगारांचे आरोग्य व बालकांचे कोळवे यांचा दुरुपयोग करायचा नाही. काय कामगारांचे आरोग्य व बालकांचे कोळवे यांचा दुरुपयोग करायचा नाही. आपण काय करतो, एखादा कामगाराचं वय, एखादा कामगार 65 वर्षाच्या वरचा आहे किंवा एखादा लहान मुली, त्याला आपण एखादं जड काम दिलं किंवा त्याला झेपत नसेल तेवढं ते काम दिलं आणि ज्याला जाणीव असते, कळवळा असतो, एक दयाभावना असतो, एखाद्या माणसाने जर पाहिलं त्यांच्याकडे काय म्हणणार, काय म्हणणार, किती बेकार परिस्थिती आहे रे, आणि काय लोक घाण आहेत की ह्यांना कामाला लावले, ह्यांच्यावर एवढा बोजा टाकला. आपण असं म्हणत नाही काय म्हणजे असं काहीतरी वेगळी असं खूप कळवळ बोलणं. किती घाण लोक आहेत की लोकांना म्हणजे वृद्धांचं बघत नाही, बालकांना बघत नाही, त्यांना कोणतीही कामं दिली जातात, त्यांना झेपत नसलेली कामं दिली जातात. आपण म्हणतो म्हणजे आलं की लक्ष ठेवायचं असं की बाबा दुरुपयोग करायचा नाही. अशा प्रकारे ABCD पाहिलं. आणि आता आपल्याला काय बघायचंय, एफ. बरोबर, एफ काय आहे, बालकांना मुक्त प्रतिष्ठापूर्ण वातावरण. म्हणजे काय, फ्री. एफ फॉर फ्री, मुक्त राहा बालकांनो, मुक्त राहा असं लक्षात ठेवा. बालकांना मुक्त प्रतिष्ठापूर्ण वातावरण, संधी व सुविधा. आणि काय बालके व युवक शोषणापासून यांचं काय बालके व युवक यांचं शोषणापासून संरक्षण आणि गरजांची उपेक्षा करायची नाही. तर लक्षात ठेवा आपले ABCD नुसार आपण पाहिलं. आणि 39 एक आहे, नागरिकांना समान न्याय व मोफत कायदेविषयक सहाय्य, हे लक्षात ठेवा. तर लक्षात ठेवा 39 ए हे 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार आहे. आणि 39 एफ ही काय आहे 1976. म्हणजे 39 ए हे कॅपिटल ए बरं का मित्रांनो, हा कोणता आहे, कॅपिटल ए आहे. लक्षात ठेवा कॅपिटल ए. आणि 39 एक असं 39 एक ए, 39 एक बी, 39
काय 1C, 39(1)D, 39(1)E, 39(1)F असं लक्षात ठेवायचं. आणि 39(1)F कशानुसार आलाय 42व्या घटनादुरुस्तीनुसार. आणि 39 कॅपिटल ए कशानुसार आलाय 42 घटनादुरुस्तीनुसार असं लक्षात ठेवू शकता. आणि नंतरचं मित्रांनो आहे 39 पाहिलं, आता 40 पाहिलं, नंतर 41 काय लक्षात कामाचा शिक्षणाचा लोकांचा अधिकार. म्हणजे 41 म्हणजे कसं आता आपण MPSC करतो, आता कोणी आपण बेरोजगार आहोत, आपल्याला काही काम नाही, काम आहे म्हणजे अभ्यास करतो आपण तसं म्हणत नाही, म्हणजे बेरोजगार आहोत का तर आपल्याला काहीतरी हाताला काम भेटेल म्हणून अभ्यास करतो ना. अधिकारी झाल्यावर काहीतरी काम भेटेल, पेमेंट भेटेल, आपण काय होणार आपली बेरोजगारी दूर होणार. तर मग 41 आपल्याला रिलेट करायचं. 41 कोणी म्हणलं MPSC आपलं MPSC पोरं, आपण काय म्हणायचं स्पर्धा परीक्षा करणारे पोरं, आर्टिकल 41 आमचा जिव्हाळ्याचा विषय. आर्टिकल 41 मग काय कामाचा शिक्षणाचा लोकशाहीचा अधिकार आम्हाला सहाय्य करा म्हणायचं लोकांना बरोबर. आणि आर्टिकल 42 काय कामाबाबत न्याय व मानवी परिस्थिती. म्हणजे तुम्ही आम्हाला काम दिलं, 41 नुसार आम्हाला काम दिलं, ठीक आहे आम्हाला काम भेटलं. पण 42 ला काय म्हणलो आम्ही काम ठीक भेटलंय पण आम्हाला काय करा कामाबाबत न्याय व मानवी परिस्थिती. काम असं द्या की तिथं आम्हाला मानवासारखं वागवलं गेलं पाहिजे. आणि प्रसूती विषयक साहित्य म्हणजे महिलांना रिलेटेड आहे त्याला काय प्रसूती विषयक साहित्य. 41 ला तुम्ही कामाचा शिक्षणाचा हक्क होता, तुम्ही तो मान्य केला. 42 ला मग आम्ही काय म्हणलो आम्हाला माणसासारखं वागणूक द्या, म्हणजे प्रतिष्ठापूर्ण जीवन जगण्याचं जगता येईल असं काम द्या. म्हणजे कामाबाबत न्याय मानवी परिस्थिती पाहिजे आणि प्रसूती विषयक साहाय्य 42. अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण डिस्कस केलेला आहे. आता पुढचा क्वेश्चन डिस्कस करू 57 नंबरचा. मुन्शी आयंगर सूत्र कशी संबंधित आहे. तर पहिला आहे कर समस्या, दुसरा आहे सांप्रदायिक समस्या, तिसरा आहे भाषा समस्या आणि चौथा आहे वरीलपैकी नाही. तर लक्षात ठेवा मित्रांनो मुन्शी आयंगर सूत्र कशा संबंधित आहे भाषा संबंधित आहे. काय भाषा संबंधित तुम्हाला जर जाणवलं असेल की असं जेव्हा कॉन्स्टिट्यूशन मेकिंग तयार होते किंवा राज्यघटना बनली त्यावेळेस परत त्या संदर्भात भाषेचे खूप म्हणजे 55-56चा काळ 48चा दरम्यानचा कालावधी होता त्यावेळेस भाषिक राज्य भाषिक प्रांत निर्मिती हे बरोबर आहे ते पण चर्चा चालू होत्या बरोबर आहे. म्हणजे भाषिक निर्मिती काय त्याच दरम्यान तुम्हाला जाणवलं की बाबा राज्याची अधिकृत भाषा कोणती असायला पाहिजे त्यावरून वाद झाला. नॉर्थ वाले बोलले की आम्हाला हिंदी करूयात, साऊथ वाल्यांचा विरोध होता की हिंदी नको. मग ते कुठेतरी त्यांचं एक कॉम्बिनेशन करायचं होतं म्हणून मुन्शी आयंगर सूत्र लाभलं. मुन्शी आयंगर सूत्र काय करते मुन्शी आयंगर सूत्र काय सांगतंय देवनागरी लिपीतील हिंदी ही अधिकृत भाषा असेल. काय देवनागरी लिपीतील हिंदी ही अधिकृत भाषा असेल आणि इंग्रजी 15 वर्ष सहयोगी भाषा असेल असं ठरलं. काय भरलं मुन्शी आयंगर सूत्रामध्ये देवनागरी लिपीतील हिंदी ही अधिकृत भाषा असेल आणि इंग्रजी ही काय 15 वर्ष सहयोगी भाषा आहे असं काय कोणी सांगितलं मुन्शी आयंगर सूत्रानुसार. लक्षात ठेवा. आणि हे मुन्शी आयंगर सूत्र कुठं मध्ये कशामध्ये नमूद आहे तर आर्टिकल 343 मध्ये नमूद आहे. आर्टिकल 343 लक्षात ठेवा विचारलं जाऊ शकतं मुन्शी आयंगर सूत्राचं काय आर्टिकल 343 काय 343. आणि ह्या संदर्भामध्ये लक्षात ठेवा 14 सप्टेंबर हा काय असतो हिंदी दिवस असतो. म्हणजे आपले आदरणीय पंतप्रधान मोदीजी आहेत 17 सप्टेंबरला स्वतः त्यांचा बर्थडे असतो आणि 3 दिवस अगोदर काय असतं 14ला हिंदी दिवस असतो असं लक्षात ठेवा. अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण इथे पाहिला. तर पुढचा क्वेश्चन पाहूयात. भारतीय संविधानात खालील अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे तरतूद केली आहे तर लक्षात ठेवा आर्टिकल 324 डायरेक्ट उत्तर सांगतो मला. आर्टिकल 324 मध्ये काय केलेलं आहे आपल्याला निवडणूक आयोगाविषयी बोललेला आहे. आणि निवडणूक आयोगाची जी कलम आहे तर लक्षात ठेवा 324 ते 329 आहेत भाग 15 भाग 15 324 ते 329 आहेत. आणि लक्षात ठेवा आपल्याला काय बघायचं आपल्याला 324 ते 329 आपण लगेच कलम डिस्कस करूयात. तर लक्षात ठेवा 324 म्हणजे कोणा रिलेटेड आहे निवडणूक आयोग. मग 324 पहिल्यांदा आलं मग 324 आलं की काय म्हणायचं निवडणूक आयोग. मग निवडणूक आयोग काय करणार आहे लक्षात ठेवा मतदार निवडणूक आयोगाचं काम काय आहे इलेक्शन कंडक्ट करणे. मग इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी काय पाहिजे मतदार पाहिजेत आणि मतदारासाठी काय पाहिजेत मतदार याद्या पाहिजे. मग मला सांग इलेक्शन कमिशन आलं ऑफिस मध्ये बसलं आणि त्यांनी पहिल्यांदा काय केला मतदार याद्या तयार केला बरोबर. मतदार याद्या केल्यानंतर बाहेर आले ऑफिसच्या लोकांमध्ये मिसळले आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे म्हणजे प्रौढ मताधिकार आहे. हे 3 लक्षात ठेवा. इलेक्शन कमिशन ऑफिसमध्ये बसलेलं होतं नंतर ऑफिसमध्ये त्यांनी मतदार यादी तयार केला आणि बाहेर येऊन फील्डवर सांगितलं की मतदानाचा अधिकार कोणाला असेल असं बोलले बरोबर. म्हणजे 324 325 326 संदर्भात हे स्टोरी लक्षात ठेवा. 324 निवडणूक आयोग आलं आणि 325 धर्म वंश जात लिंग यानुसार भेदभाव करणार नाहीत. म्हणजे मतदार यादीमध्ये समावेश करताना धर्म वंश जात लिंग याचा भेदभाव करणार आलं लक्षात. 324 325 आणि 326 काय बाहेर येऊन सांगितले ना कुणाला मतदानाचा अधिकार असेल तर
प्रौढ मताधिकार. 324 निवडणूक आयोग 325 मतदार याद्या संदर्भात भेदभाव करायचा नाही, पण 325 आणि 326 काय लक्ष ठेवा, प्रौढ मताधिकार असं लक्ष ठेवा. आणि 327 आणि 328 मग कोणाचा रोल येईल, संसद आणि राज्य विधिमंडळ. काय संसद आणि राज्य विधी, संसदेचे काय आहे, संसद आणि राज्य विधिमंडळ बाबतीत यांच्या संसद आणि राज्य विधिमंडळाच्या सार्वत्रिक निवडणुका बाबतीत संसदेचा अधिकार. काय संसद आणि राज्य विधिमंडळाच्या सार्वत्रिक निवडणुका बाबतीत संसदेचा अधिकार 327 आणि 328 काय सांगते मित्रांनो, की राज्य विधिमंडळाबाबतच्या निवडणुकीबाबत त्या राज्य विधिमंडळाचा अधिकार. म्हणजे राज्य विधिमंडळाच्या निवडणूक आहे त्याबाबत काय राज्य विधिमंडळाबाबत त्याच राज्य विधिमंडळाचा अधिकार. 327 संसदेचा अधिकार असं लक्षात. 327 संसदेचा अधिकार, 328 विधिमंडळाचा अधिकार आणि 329 शेवटी कोणाला कोर्ट येणार आहे. कोर्टानं भेदभाव काय करायचं, निवडणुकामध्ये हस्तक्षेप करण्यास न्यायालयास काय केलंय, प्रतिबंध केले आहे. 324 325 326 327 328 329. 327 निवडणूक आलं ऑफिसमध्ये बसलं, 327 निवडणूक 324 निवडणूक आयोग आला ऑफिसमध्ये बसला, 324 बरोबर आहे. मग निवडणूक आयोग 324. 325 मतदार याद्या धर्म वंश त्याच्यानुसार भेदभाव करायचा नाही, धर्म वंश जात आणि लिंग. 326 प्रौढ मताधिकार. 327 संसदेचे अधिकार. 328 राज्य विधिमंडळाचे अधिकार आणि 329 न्यायालयास प्रतिबंध केलाय काय, निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करण्यास. अशा प्रकारे हा क्वेश्चन पहिला आपण. नंतर आहे आपल्याला लक्षात ठेवा नोटा जे आलं, नोटाचा अधिकार कधी भेटला लक्षात ठेवा, 2013ला. म्हणजे 2014ला इलेक्शन होतं बरोबर आहे, 2014ला मोदी गव्हर्नमेंट आलं, त्याच्या अगोदर काय होतं, 2013ला नोटाचा अधिकार भेटला होता. आणि नोटाचं चिन्ह कधी आलं, 2015ला. म्हणजे कसं इलेक्शनच्या म्हणजे 2014ला बीजेपी गव्हर्नमेंट आलं बरोबर आहे, त्याच्या अगोदर काय होतं, नोटाचा हे भेटलं काय, एक अधिकार भेटला 2013ला. 14ला गव्हर्नमेंट आलं आणि गव्हर्नमेंट आल्यानंतर काय आलं 15ला, 13 14 15 लक्ष द्या. 14ला गव्हर्नमेंट आलं, अगोदर 13ला नोटा आला आणि इलेक्शन नंतर म्हणजे गव्हर्नमेंट नंतर काय आलं, 15ला नोटाचं चिन्ह आलं. अशा लक्षात ठेवा. हे थोडी इन्फॉर्मेशन. भारतातील पहिल्या मुख्य निर्वाचन आयुक्त कोण होत्या, तर लक्षात ठेवा VS रमादेवी. काय VS रमादेवी. पेपर सेट बेस्ड लॉजिक नुसार हा क्वेश्चन बरोबर येतो. लक्षात ठेवा आपण म्हणतो एखादा सेल्फ एक्सप्लेनेशन नाव खूप एक्सप्लेन केले तर ते ऑप्शन उत्तर असू शकतं. ह्याच्यामध्ये बघा कोण आहे, VS रमादेवी. बघा सुरूपा राणी, कमला नेहरू, जयललिता ह्यामध्ये लक्षात ठेवलं तर VS रमादेवी. बघा VS रमादेवी सगळ्यात जास्त कोण एक्सप्लेन झालंय, VS रमादेवी. म्हणजे उत्तर काय असणार पेपर सेट बेसिक लॉजिक नुसार VS रमादेवी. तर आता पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे, श्री सुकुमार सेन. पहिले कोण आहे, श्री सुकुमार सेन. आणि महिला कोण होत्या, VS रमादेवी. आणि 6वे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे, श्री ज्ञानेश आपले महाराष्ट्राचे कोण, ज्ञानेश कुमार. सॉरी थोडं चुकलं, महाराष्ट्र आला. हे आपण भारता संदर्भातच पाहतोय. म्हणजे पहिले मुख्य निर्वाचन आयुक्त कोण होते, श्री सुकुमार सेन होते. महिला कोण होत्या पहिल्या, VS रमादेवी होत्या. आणि सध्या 6वीचे कोण येतं, श्री ज्ञानेश कुमार. कोण, श्री ज्ञानेश कुमार. किती 26 लक्षात ठेवा, 26 असं लक्षात ठेवायचं. आता भारतीय राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेद राज्य विधिमंडळा संबंधित आहे, तर लक्षात ठेवा 168. डायरेक्ट लक्षात ठेवा. हे कलम आपण नंतर घेणार होतो, सध्या तात्पुरतं लक्षात ठेवा 168. राज्य विधिमंडळ संबंधित कलम कोणतं आहे, अनुच्छेद 168. किती, अनुच्छेद 168. 168 अनुच्छेद 108. तात्पुरतं लक्षात ठेवा. हे राज्य विधिमंडळाचे कलम, न्यायालयाचे कलम सर्व मी नंतर घेणार आहे. राज्याच्या महाअधिवक्तेची निवड करण्याचा अधिकार खालीपैकी कोणाला आहे, तर लक्षात ठेवा मित्रांनो. पहिला ऑप्शन आहे मुख्यमंत्री, दुसरा आहे राज्यपाल, तिसरा आहे राज्य निर्वाचन आयुक्त, चौथा आहे राज्य लोकसेवा आयोग. तर लक्षात ठेवा राज्याच्या महाअधिवक्तेची निवड करण्याचा अधिकार खालीपैकी कोणाला आहे, तर लक्षात ठेवा राज्यपालाला आहे. आणि महाअधिवक्तेचं कलम किती, आर्टिकल 165 आहे. किती, 165 लक्षात ठेवा. आणि हा काय असतो, महाअधिवक्ता असतो राज्यातील सर्वोच्च कायदा अधिकारी. काय राज्यातील सर्वोच्च कायदा अधिकारी असतो. महाअधिवक्ता कलम 165. आणि हे कोणी केली, निवड कोणी केली, राज्यपालानं. मग मर्जी कोणाची, राज्यपालाची मर्जीनुसार असतो पदावर राहतो. आणि त्याला वेतन भत्ते मानधन. म्हणजे लक्षात ठेवा निवड कोणी केली, राज्यपालानं. मग तो कोणानुसार वागणार, राज्यपालानुसार. म्हणजे राज्यपालाची मर्जीनुसार, राज्यपालाची मर्जी. आणि मानधन कोण देणार, राज्यपालाचे नाव. सगळं काय आहे, निवड राज्यपाल, मानधन राज्यपाल, मर्जी कोण, राज्यपाल. असं लक्षात ठेवा महाअधिवक्त्या संदर्भात. तर लक्षात ठेवा आपल्याला माहिती आहे प्रत्येक राज्याचे राज्यपाल. आता
कोणाला म्हणजे पात्रता काय ते लक्षात ठेवा. प्रत्येक राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास पात्र असलेल्या व्यक्तीला राज्याचे महाधिवक्ता म्हणून नियुक्त करतील. म्हणजे पात्रता काय आहे, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्याची पात्रता पाहिजे. कोणाची? उच्च न्यायालयाची न्यायाधीश होण्याची पात्रता. पात्रता ती कशी? महाधिवक्ता म्हणजे काय? सर्वोच्च कायदा अधिकारी. सर्वोच्च कायदा अधिकारी मग स्टेटमध्ये सगळ्यात मोठं काय असतं? हायकोर्ट. मग हायकोर्ट मधील न्यायाधीश, बरोबर. मग असं लक्षात ठेवा, म्हणजे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असं लक्षात ठेवा. मग पात्रता कोणाची पाहिजे? सगळ्यात टॉपला कोण असतं? हायकोर्ट राज्यामध्ये. मग तिथले कोण टॉपला असतात? तिथले न्यायाधीश असतात. आणि सर्वोच्च कायदा अधिकारी महाधिवक्ता आहे. मग महाधिवक्ताची पात्रता काय असायला पाहिजे? तिथली सर्वोच्च जे आहे ते असलं पाहिजे. सर्वोच्च म्हणजे हायकोर्टचे न्यायाधीशाच्या नियुक्त होण्यास पात्र असलेली व्यक्ती. नंतर आहे, आता कोण लक्षात ठेवा, महाधिवक्ता डॉक्टर बिरेंद्र सराफ आहेत. डॉक्टर बिरेंद्र सराफ, आणि त्यांनी आता सध्या राजीनामा दिलेला आहे. नंतर आहे 62वा, खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विग्रही राज्य विधिमंडळ आहे? खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विग्रही विधिमंडळ आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन डायरेक्ट सांगतो. 4 नंबरचा ऑप्शन आहे आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश. काय? आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश आहे. लक्षात ठेवा. आता लक्षात कसं ठेवायचं? माऊ लक्षात ठेवा फक्त. माऊ, माऊ म्हणजे मावशी. MAU, माऊ. काय? माऊ. तीनच अल्फाबेट लक्षात ठेवा. माऊ, मावशी. मावशी म्हणजे महाराष्ट्राची मावशी कोण? असं लक्षात ठेवा, कर्नाटक. आंध्राची कोण? तेलंगणा. UPची कोण? बिहार. आपल्याला सवय ना, महाराष्ट्र, कर्नाटक, UP, बिहार, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तेलंगणा. कारण आंध्र प्रदेश मधून बाहेर कोण निघले? तेलंगणा. असं लक्षात ठेवा. आपल्या सवय असते UP, बिहार, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक. असं लक्षात ठेवा. म्हणजे काय? महाराष्ट्राची मावशी कर्नाटक, UPची मावशी बिहार आणि आंध्र प्रदेशची मावशी तेलंगणा. लक्षात ठेवण्यासाठी असं करायचे, माऊ, मावशी. M फॉर महाराष्ट्र, महाराष्ट्राची मावशी कर्नाटक. A फॉर आंध्र प्रदेश, आंध्र प्रदेशची मावशी तेलंगणा. U फॉर उत्तर प्रदेश, आणि उत्तर प्रदेशची मावशी बिहार. असं लक्षात ठेवू शकता. नंतर आहे, घटनेतील अनुच्छेद 154 प्रमाणे घटनेने राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे सोपवले आहेत? तर लक्षात ठेवा, डायरेक्ट उत्तर सांगतो, राज्यपालांकडे सोपवलेले आहेत. हे नंतर आपण डिस्कस करू. घटनेतील अनुच्छेद 154 प्रमाणे घटनेने राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे सोपवले आहेत? राज्यपालाकडे सोपवलेले आहेत. जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती कोणाद्वारे होते? तर लक्षात ठेवा, राज्याचे राज्यपाल. लक्षात ठेवा, राज्याचे राज्यपालाद्वारे जिल्ह्याची न्यायाधीशाची नियुक्ती होते. आपण ह्याबद्दल पुढे डिस्कस करणार, त्यामुळे हे आता सध्या फास्ट घेतोय. जिथं सध्या गरज आहे तिथं मी एक्सप्लेन करणार आहे. हे पण एक्सप्लेन करणार आहे, पण सध्या नाही, पुढे रेफरन्स येईल त्या क्वेश्चनचा, तेव्हा आपण एक्सप्लेन करूयात. आता 65 क्वेश्चन, घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असे स्पष्ट करण्यात आले? काय? प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असे स्पष्ट करण्यात आले. तर आर्टिकल 215. किती? आर्टिकल 215 मध्ये अभिलेख न्यायालयाबद्दल बोललेलं आहे. उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असे आर्टिकल 215 मध्ये बोललं गेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे सायन्सचे क्वेश्चन. तर पहिला क्वेश्चन आता बघूयात आपण. योग्य उदाहरणासह शेवाळ गटवळ जुळवा याबद्दलचा हा क्वेश्चन आहे. 1 मिनिट, 30 सेकंदाचा ब्रेक घेतो. तर चालू करूयात. सायन्सच्या क्वेश्चनची सुरुवात झालेली आहे 66 नंबर क्वेश्चन पासून. तर लक्ष द्या, योग्य उदाहरणासह शेवाळ गट ओळखा. तर मित्रांनो, तत्पूर्वी एक गोष्ट सांगायची आता राहिली होती, की आपल्या पॉलिटिक्स जेवढे क्वेश्चन आहेत ना मित्रांनो, पॉलिटिक्सचे सगळे क्वेश्चन PYQ पूर्ण कोड भेटत. तुम्ही PYQ जरी करून गेला ना तरी पॉलिटी तुमची आउट ऑफ येऊ शकते. कंबाईन गट ब आणि गट क ला किती? फक्त PYQ 21,000 मध्ये सगळे PYQ करून जा, 100% तुमचं निघणार. बरोबर आहे. 15 पैकी 15, सॉरी आपले किती? 15. हा 15चा सेट आहे तो. आणि इकॉनॉमिकचे पण आपले 15 असतात. तर लक्षात ठेवा मित्रांनो, जर तुम्हाला जे म्हणतो ना PYQचं महत्त्व मित्रांनो खूप आहे. सध्या जो ट्रेंड चालू आहे, 16च्या अगोदर ना वेगळा ट्रेंड होता, 17 नंतर वेगळा ट्रेंड आलेला आहे. 17 नंतर PYQचं रिपिटेशन, एरिया ऑफ इंटरेस्ट आयोगाचा खूप सेम आहे. मग त्याच्यावर क्वेश्चन विचारले. तर हा आपण बघतो 2024चा कंबाईन गट ब चा पेपर. तर 2023च्या कंबाईन गट ब मध्ये पण महाधिवक्ता, राज्य विधिमंडळाचे कलम, उच्च न्यायालय किंवा राज्यपाला संबंधित किंवा इलेक्शन कमिशन तेच क्वेश्चन आहेत. तुम्ही कोणता पेपर उचलून बघा, तुम्हाला हेच दिसणार. पॉलिटिक्सच्या संदर्भात सांगितलं तर आउट ऑफ येऊ शकतात. आणि इकॉनॉमिक्सला पण तेच आहे, जिओग्राफीला तेच आहे, आणि हिस्ट्रीला थोडंफार इकडे तिकडे होईल. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो, वेळ अजून गेलेली नाही. एक्झामला 30 दिवस जरी राहिले असतील कमीत कमी, किंवा 20 दिवस जरी राहिले असतील,
तर ऍटलिस्ट कमीत कमी पॉलिटी आणि इकॉनॉमिकचे क्वेश्चन बघून घ्या. किती कोणते ते पॉलिटी आणि इकॉनॉमिकचे 21,000 मध्ये सगळे क्वेश्चन बघून घ्या. जर शक्य झालं तर माझं वैयक्तिक मत आहे पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी, काय पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी आणि हिस्ट्रीचे क्वेश्चन 21,000 मधून पाहून म्हणजे क्वेश्चन सॉल्व्ह करूनच एक्झामला जा. कारण की क्वेश्चनचं रिपिटेशन भयानक वाढलेलं आहे. डायरेक्ट क्वेश्चन काय काय येतात. तुम्हाला सांगितलं ना की इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये पण पाहिलं की 24चा गट ब चा पेपर, काय 24चा गट ब चा पेपर, त्यामध्ये विचारलं होतं की आपलं एक विचारलं होतं की भुईमुगाच्या रोगाचं कॉजेस बाय बरोबर आहे. हा गट ब ला विचारलं, गट ब मध्ये आता पुढे येईलच आपल्याला काय 24 जो आहे भुईमुगाचा रोग, तोच जून फेब्रुवारी मध्ये एक्झाम झाली ही आणि जून मधील तो क्वेश्चन ऍज इट इज विचारला गेला. मी त्याचा पर्याय फक्त काढला. भुईमुगा जो रोग आहे तो कॉजेस बाय कशामुळे झाला, सर्कोस्पोरा, डायरेक्ट उत्तर भेटते. ॲलोय कोणतं ब्रांच आपलं बरोबर आहे, ब्रांच म्हणजे कशा प्रश्न होतं किंवा वेगवेगळे ॲलॉयस आहेत ते रिपीट होतात, ते पण क्वेश्चन आहे. फोटोव्होल्टाइक इफेक्ट रिपीट होत झालेला आहे. साऊंड, ध्वनी, परत आपले जे आहे ना स्पेक्ट्रम, सायन्स स्पेक्ट्रम जे असतं ना ते पण रिपीट झालेले आहेत. हे सायन्स सांगतोय. मी तुम्हाला सांगतो ना प्रत्येक विषयाचं खूप रिपिटेशन वाढलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला काय म्हणतो की 21,000चे क्वेश्चन शक्य झालं. मित्रांनो मी आपला जो ग्रुप आहे आर्थोलॉजी प्लस इकॉनॉमिक्स टेलिग्रामचा, त्यावरती मी टार्गेट दिले म्हणून दिवसाला कमीत कमी 250 क्वेश्चन दिवसातून करायचं. काहीच स्वतःला काहीच एक्सक्यूजेस द्यायचे नाही की बाबा वेळ कमी पडतोय, काय एक तास झोप कमी करा, 1 तास इतर गोष्टीचा टाइमपास कमी करा, चहाचा टाइम कमी करा, मित्रांमध्ये फिरणं कमी करा आणि 250 क्वेश्चन डेली सोडा. कमीत कमी किती 250 क्वेश्चन डेली सोडा मित्रांनो. 21,000 मधील आणि पूर्ण 21,000 सोडलं मित्रांनो. आणि ही आपली बॅच आणि तुमचा स्वतःचा अभ्यास खोटं सांगणे 75 जाऊ शकतात. आणि फक्त आणखी एक राहील, काय मॅथ रिजनिंग डेली प्रॅक्टिस पाहिजे. असं नाही की फक्त GS वर निघेल. मॅथ रिजनिंग पर खूप डिसाइडिंग फॅक्टर आहे. कारण की 2024ला मुलांनी 20 पैकी 17-18 मार्क काढले म्हणून तो कट ऑफ डायरेक्ट पुढे गेला. कळतंय तुम्हाला. त्यामुळे मॅथ रिजनिंगकडे दुर्लक्ष करायचं नाही. वेळोवेळी बाकीच्या गोष्टी तुम्हाला मी डिस्कस करणार आहे. तर पहिला क्वेश्चन पाहूया शैवाळ गटाबद्दल. योग्य उदाहरणासह शैवाळ गट ओळखा. शैवाळ गट आहे हिरवे शैवाळ, दुसरा आहे तपकिरी शैवाळ, नंतर लाल शैवाळ आणि पिवळे शैवाळ. ह्याबद्दल आपला जोड्याजोडा क्वेश्चन आहे आणि विचारला आहे उदाहरण सांगा. तर लक्षात ठेवा मित्रांनो, डायरेक्ट आपण हा क्वेश्चन डिस्कस करूया. हिरवे शैवाळचं उदाहरण आहे स्पायरोगैरा, तपकिरी शैवाळचं आहे सर्गॅसम, लाल शैवाळचं आहे पॉलीसायफोनिया आणि पिवळे शैवाळचं आहे बॉट्रिडियम. काय बॉट्रिडियम. तर लक्षात ठेवा. आता हिरवे शैवाळ काय स्पायरोगायरा. काय स्पायरोगायरा. आता गायरामध्ये काय तर गायरान जमीन असते ना, मोकळी जमीन, आणि ती मोकळी जमीन काय म्हणतात आणि ती कशी असते हिरवीगार असते. गायरान जे असतं ना, गायरान गावाकडे आता बऱ्याच जणांना शब्द माहिती असेल माहित नाही. गायरान जमीन असते. गायरान म्हणजे मोकळी जमीन आणि ती कशी असते हिरवी असते. पावसाळ्यात बघा ना, आता गायरान पाऊस पडलाय ती काय झाली हिरवीगार झाली. गायरान जमीन हिरवीगार झाली म्हणून हिरवं शैवाळ. स्पायरोगायरा गायरान हिरवं शैवाळ. दुसरा आहे तपकिरी शैवाळ सर्गॅसमचं काय सर्गॅसमचं सारेगमप करा. सारेगमप सारेगमप गाणं म्हणायचं. तिथे बेसिक ट्युनिंग आहे सारेगमप. बरोबर आहे. गाणं म्हणा काय तेवढं सोपं काम नसतं. गाणं म्हणायसाठी गाण्यामध्ये प्रोफेसिन्सी येण्यासाठी एक तप लागतो. तप म्हणजे तपकिरी सारेगम सर्गॅसम असं लक्षात ठेवा. नंतर आहे लाल शैवाळ, त्यात रोडोफायटा म्हणतात. बरोबर आहे. ते नंतर बघू काय ते प्रत्येकाची नावं. पॉलिसायफोनिया पॉलिस्टर कसं करायचंय लाल कलरचं करायचंय. लाल कलरचं का तर लांबून आम्हाला दिसलं पाहिजे. लांबून बघा रिफ्लेक्ट म्हणजे हायवे लेंथ असते ना लाल कलरची, मग ते लांबून दिसतं. रस्त्यामध्ये मोठमोठे बोर्ड असतात ते कशामध्ये असतात लाल कलरचे असतात. का लांबून दिसण्यासाठी. मग आमच्या घर लांबून दिसण्यासाठी आम्ही काय करणार आहे पॉलिस्टर लावणार आहे. पॉलिस्टर कसं लाल कलरचं पॉलिस्टर लाल शैवाळ असं पॉलीसायफोनिया. पिवळे शैवाळ बोट्रिडियम किंवा त्याला बॅट्रिडियम असं म्हणायचं. बॅटरी पिवळे शैवाळ बॅट्रिडियम. आता बॅटरी मग तुम्ही जर पाहिलं की जुन्या बॅटरी होत्या आणि आता LED ही व्हाईट लाईट आता आला. पहिला पिवळा लाईट पडायचा किंवा प्रकाश हा पिवळा पडल्यासारखा दिसायचा, पिवळा प्रकाश दिसायचा. रस्त्यावरले दिवे असतात काय बघा पिवळं दिसतं. म्हणजे बॅटरीला पहिला दिवा जो छोटा बल्ब असायचा जो फोकस मारायचा ते कसं पिवळा दिसायचा. म्हणजे बॅटरी पिवळा शैवाळ म्हणजे बोट्रिडियम त्याला बॅटरी करायचं. बॅटरी येलो प्रकाश त्याचा पिवळा असं ठेवायचं. अशा प्रकारे हे लक्षात राहील तुमच्या
हिरवी शेवाळ, तपकिरी शेवाळ, लाल शेवाळ आणि पिवळी शेवाळ. आता हिरवी शेवाळला क्लोरोफायटा म्हणतात. आता हिरवं काय क्लोरोफिल. क्लोरोफिल काय आहे पिगमेंट आहे, ते कसं असतं हिरवं म्हणजे क्लोरोफिल असं लक्षात ठेवा हिरवं. झॅन्थोफिल, झॅन्थोफिल हे येलो पिगमेंट आहे, येलो झॅन्थो येलो. झॅन्थोफिलचं मग एक्स वाय लक्षात ठेवा, एक्स वाय एक्स झॅन्थोफिलचा एक्स वाय येलो, एक्स वाय झॅन्थोफिल वाय एक्स वाय एक्स झॅन्थोफिलचा एक्स वाय येलो येलो लक्षात ठेवा. रोडोफायटा रेड, रोडोफायटा रेड 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 आर फॉर रेड आणि आर फॉर रोडोफायटा असं लक्षात ठेवा. आणि दुसरा आहे फिओफायसी. फिओफायसी तपकिरी काय फिओफायसी, त्याला ब्राऊन अल्गी पण म्हणतात. काय ब्राऊन अल्गी लक्षात ठेवा. बीपी लक्षात ठेवा, बीपी ब्राऊन अल्गी, ब्राऊन फिओफायसी, ब्राऊन फिओफायसी बीपी बरोबर, ब्राऊन फिओफायसी असं लक्षात ठेवा. आणि आता लक्षात ठेवा मित्रांनो, शेवाळावर नेहमी क्वेश्चन विचारलेला आहे, तर लक्षात ठेवा अल्गी बिलॉंग्स टू डिफरंट ग्रुप्स. काय अल्गी बिलॉंग्स टू डिफरंट ग्रुप म्हणजे आपल्याला जे 5 किंगडम सिस्टम आहे मोनेरा, प्रोटिस्टा, ॲनिमल, प्लांट आणि फंगाय हे 5 किंगडम सिस्टम आहे. त्यातले 3 किंगडम मध्ये तुम्हाला अल्गी सापडते. तर ती लक्षात ठेवा कोणकोणते. मोनेरामध्ये ब्लू ग्रीन अल्गी, काय ब्लू ग्रीन अल्गी. प्रोटिस्टामध्ये युग्लिनोफाइट्स, काय युग्लिनोफाइट्स आणि त्याला किंवा आणखी ब्राऊन अल्गी पण त्यामध्ये आहे, ब्राऊन अल्गी आता जे पाहिले ते, किंवा डायटम्स हे प्रोटिस्टामध्ये आहेत. आणि प्लांटीमध्ये काय ग्रीन आणि रेड अल्गी, काय ग्रीन आणि रेड अल्गी. म्हणजे लक्षात जर विचारलं अल्गी बिलॉंग्स टू विच किंगडम, तर लक्षात 3 किंगडम्स मध्ये बिलॉंग करते. मोनेरा, प्रोटिस्टा आणि काय प्लांटी. मोनेरा, प्रोटिस्टा आणि प्लांटी. मोनेराचं एक्झाम्पल काय ब्ल्यू ग्रीन अल्गी. प्रोटिस्टाचं काय आहे युग्लिनोफाइट्स, काय युग्लिनोफाइट्स आणि डायटम्स आणि काय दुसरं कोणतं आहे ब्राऊन अल्गी. आणि नंतर प्लांटीचं काय आहे ग्रीन आणि रेड अल्गी आहे. अशा प्रकारे आपण बघितलंय. आता आपल्याला मित्रांनो क्लासिफिकेशनवर नेहमी क्वेश्चन येतात. आपलं थोडं क्लासिफिकेशन बघू कसं आहे, आणि हे क्लासिफिकेशन आपण नेहमी पाहत राहणार आहे कारण की नेहमी क्वेश्चन येतात. त्यामुळे सध्या एक थोडक्यात आपण हे डिस्कस करूयात. बाकीचं नंतर आपण आणखी परत प्रोकॅरियोट युकॅरियोट काय असतं किंवा ते एक्झाम्पल काय ते डिटेल पाहूयात. आता फक्त जस्ट बघूयात क्लासिफिकेशन. आता ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन काय आहे प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. पहिल्यांदा काय होतं प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. आणि हे क्लासिफिकेशन कशावर आधारित आहे. बेसिक एक गोष्ट आहे ट्रू न्यूक्लियस प्रेझेंट, ट्रू न्यूक्लियस absent. म्हणजे ट्रू न्यूक्लियस आहे का किंवा ट्रू न्यूक्लियस नाही, म्हणजे केंद्रक आहे किंवा केंद्रक नाही. काय केंद्रक आहे किंवा केंद्रक नाही याबद्दल हे बेसिक डिफरन्स आहे. प्रोकॅरियोटिक, प्रोकॅरियोटिक म्हणजे काय लॅकिंग ट्रू न्यूक्लियस, काय त्यामध्ये ट्रू न्यूक्लियस नसतं म्हणजे ते केंद्रक नसतं लक्षात ठेवा. आणि युकॅरियोटिक म्हणजे ट्री न्यूक्लियस म्हणजे केंद्रक असतं यू बरोबर आहे ट्रू. आता लक्षात ठेवा इथं कसं प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. युकॅरियोटिक म्हणजे काय ट्रू न्यूक्लियस प्रेझेंट बरोबर आहे. आता ट्रूची स्पेलिंग काय आहे TRUE, ई शेवटला घ्यायचा आणि ईचा युकॅरियोटला जोडायचा. काय असं वेर बनवायचं लक्षात राहण्यासाठी. आणि लक्षात जरा इंटरेस्टिंग करायचा अभ्यास, असा अभ्यास इंटरेस्टिंग करायचा. TRUE ई युकॅरियोट म्हणजे ट्रू न्यूक्लियस काय प्रेझेंट आहे युकॅरियोट. ट्रू TRUE ट्रू शेवटला ई आला आणि ई म्हणून युकॅरियोटिक आम्ही जोडून टाकला. ट्रू न्यूक्लियस प्रेझेंट इन युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक त्याच्या अपोजिट लॅकिंग ट्रू न्यूक्लियस. अशा प्रकारे बघा. आणि नंतर जे आहे प्रोकॅरियोटिकचं काय उदाहरण प्रोकॅरियोटिक आणि लगेच युनिसेल्युलर आणि त्याचा आहे मोनेरा. काय प्रोकॅरियोटिक नंतर आहे युनिसेल्युलर मोनेरा आणि बॅक्टेरिया. त्यामध्ये काय गट कोणता आहे मोनेरामध्ये बॅक्टेरिया. चला सायनोबॅक्टेरिया और ब्ल्यू ग्रीन अल्गी. आताच पाहिलं ब्ल्यू ग्रीन अल्गीला काय होता सायनोबॅक्टेरिया. आणि कसं आहे एक लक्षात ठेवा मोनेरामध्ये काय असतात बॅक्टेरिया. सरळ विचारलं बॅक्टेरिया कशामध्ये प्रेझेंट आहे तर लक्षात ठेवा किंगडम मोनेरा. म्हणजे किंगडम लक्षात क्लासिफिकेशन काय प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक बरोबर आहे. प्रोकॅरियोटिक मध्ये काय युनिसेल्युलर, युनिसेल्युलर मध्ये काय मोनेरा. एक असं एक लक्षात ठेवा. आणि नंतर बघायचं आपल्याला युकॅरियोटिकची दोन आहेत युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर मध्ये काय आहे प्रोटिस्टा. काय युनिसेल्युलर मध्ये काय आहे प्रोटिस्टा आहे. आणि मल्टीसेल्युलर मध्ये काय आहे सध्या एक लक्षात ठेवा की आपल्याला युकॅरियोटचे दोन युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर मध्ये प्रोटिस्टा आहे. युनिसेल्युलरचं एक वैशिष्ट्य आहे मोस्ट ऑफ दी युनिसेल्युलर सम आर मल्टीसेल्युलर. काय मोस्ट ऑफ दी युनिसेल्युलर आणि सम मल्टीसेल्युलर. मोस्ट युनिसेल्युलर सम मल्टीसेल्युलर असं लक्षात ठेवा. म्हणजे ह्या संदर्भात मग काय आहे प्रोटिस्टा आहे लक्षात ठेवा. एक्झाम्पल प्रोटोझोआ, अल्गी आणि काही स्लाइमोस. आणि नंतर आहे मल्टीसेल्युलर मध्ये कोणते लक्षात ठेवा विथ सेल वॉल आणि विदाउट सेल वॉल. मग सेल वाले कोणते लक्षात ठेवा मित्रांनो फोटोट्रॉपिक आणि हेटेरोट्रॉपिक परत. आणि फोटोट्रॉपिक मध्ये काय आहे प्लांटी आणि दुसरं आणि हेटेरोट्रॉपिक मध्ये फंगाय. आणि प्लांटी मध्ये आहे सेल वॉल. सेल वॉल बनलेले असते सेल्युलज नाही. आणि फंगायमध्ये सेल वॉल बनलेले असते कायटिंग नाही. ट्री फ्लॉवर आणि ग्रासेस हे प्लांटीमध्ये असतात. आणि फंगायमध्ये काय असतात मशरूम यीस्ट आणि मोल्ड्स. आणि सेल वॉल नसलेले कोणते ॲनिमल्स आहे म्हणजे आपण मग त्यामध्ये काय ह्युमन इन्सेक्ट्स आणि मॅमल. अशा प्रकारे हे आपण पाहू
शकतो. म्हणजे हे थोडं कन्फ्युज झालं असणार आहे, कारण होतंय कन्फ्युज, टेन्शन घ्यायचं नाही. मी आहे ना. पहिल्यांदा ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन काय, प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक, बरोबर आहे. ट्रू न्यूक्लियस कुठे, ट्रू ट्रूचं शेवटला आहे ई, ट्रूच्या स्पेलिंग मध्ये ईचं युकॅरियोटिक, मग ट्रू न्यूक्लियस कुठे, युकॅरियोटिक मध्ये, आणि लॅक ऑफ ट्रू न्यूक्लियस प्रोकॅरियोटिक मध्ये. पहिलं बघा प्रोकॅरियोटिक मध्ये काय, युनिसेल्युलर काय लक्षात ठेवा, काय आहे युनिसेल्युलर, काय लक्षात ठेवा ना, काय दिमाग चालवा, मोनेरा. आणि मोनेरा मध्ये काय, बॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया आणि ब्लू ग्रीन अल्गी. आता हे झालं एक साईडचं. दुसरं आपला युकॅरियोटिक मध्ये दोन आहेत, काय युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलरला काय तर डायरेक्ट खाली आलं तर त्याच्यामध्ये काय आहे, प्रोटिस्टा, काय प्रोटिस्टा. पण त्याबद्दल एक वैशिष्ट्य आहे की प्रोटिस्टाबद्दल आपलं युनिसेल्युलर जे आहे पुढं आता जे सांगितलं की ते फक्त एक थोडं क्लायमॅक्स आहे, काय मोस्ट ऑफ द युनिसेल्युलर आणि सम मल्टीसेल्युलर, एवढं लक्षात ठेवा प्रोटिस्टा संदर्भात. आणि त्यामध्ये काय प्रोटोझोआ, अल्गी आणि सम स्लाइमाइल्स, सॉरी. आणि युकॅरियोटिक मध्ये काय मल्टीसेल्युलर मध्ये दोन आहेत, कोण विथ सेल वॉल आणि विदाउट सेल वॉल. विथ सेल वॉल कोण आहे, हे फोटोट्रॉपिक, आणि नंतर आहे हेटरोट्रॉपिक. फोटोट्रॉपिक मध्ये प्लांटी आहेत आणि हेटरोट्रॉपिक मध्ये फंगाय. आणि प्लांटीची सेल वॉल काय पासून बनलेली, सेल्युलोज पासून बनलेली आहे, आणि फंगायची कायटिननी बनलेले आहे. आणि विदाउट सेल वाली कोण आहेत, आपण ॲनिमल्स. आता एक लक्षात ठेवा, एवढंच लक्षात ठेवा, जास्त असं कन्फ्युज होऊ नका. ऑर्गॅनिझम दोन क्लासिफिकेशन, प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक म्हणजे काय ट्रू न्यूक्लियस प्रेझेंट, आणि प्रोकॅरियोटिक मध्ये लॅक ऑफ ट्रू न्यूक्लियस. मग प्रोकॅरियोटिक मध्ये काय युनिसेल्युलर आहे. युनिसेल्युलर मध्ये काय लक्षात ठेवा मित्रांनो, मोनेरा आहे, बरोबर आहे. आता ही झाली वन साईड. आपल्याला प्रोकॅरियोटिक पाहिलं, प्रोकॅरियोटिक, युनिसेल्युलर, मोनेरा पाहिलं. आता दुसरं आहे युकॅरियोटिक मध्ये काय लक्षात ठेवा, आपल्याला बघायचं की युनिसेल्युलर मध्ये काय आहे, प्रोटिस्टा. फक्त हे जे क्लायमॅक्स आहे काय, मोस्ट ऑफ द युनिसेल्युलर, बरोबर आहे, सम आर मल्टीसेल्युलर, बरोबर. हे झालं. आता मल्टीसेल्युलर मध्ये काय लक्षात ठेवा, मल्टीसेल्युलर म्हणजे लक्षात ठेवा की काय थोडं मी पण कन्फ्युज झालं. मल्टीसेल्युलर मध्ये काय विथ सेल वॉल आणि विदाउट सेल वॉल. काय मल्टीसेल्युलर मध्ये विथ सेल वॉल, विदाउट सेल वॉल. विथ सेल वॉल वाले काय आहेत लक्षात ठेवा. परत त्यामध्ये काय फोटोट्रॉपिक, हेटरोट्रॉपिक. आणि फोटोट्रॉपिक मध्ये प्लांट आहेत आणि हेटरोट्रॉपिक मध्ये फंगा आहेत, आणि त्यामध्ये सेल वॉल नसले कोण आहे, ॲनिमल आहेत. तर एकदा आणखी रिपीट करतो, तुम्ही माझ्यासोबत असं समजा की आपण हॉलमध्ये सगळेजण डिस्कस करतोय आणि मी तुम्हाला सांगतो, किंवा तुमच्यासोबत मी रूमला डिस्कशन करतोय, अशा प्रकारे डिस्कस करू आपण. तर पहिलं काय आहे लक्षात ठेवा, काय ऑर्गॅनिझम, प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक मध्ये काय आहे मित्रांनो, युनिसेल्युलर आणि मोनेरा. बरोबर आहे, म्हणजे प्रोकॅरियोटिक, युनिसेल्युलर, मोनेरा. आपण युकॅरियोटिक मध्ये काय लक्षात ठेवा, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर मध्ये काय प्रोटिस्टा आहे, बरोबर आहे. आणि नंतर आपल्याला परत मल्टीसेल्युलर मध्ये जायचं, युकॅरियोटिकच्या. मल्टीसेल्युलर म्हणजे विथ सेल वॉल आणि विदाउट सेल वॉल. मग सेल वॉल म्हणजे फोटोट्रॉपिक आणि हेटरोट्रॉपिक. फोटोट्रॉपिक मध्ये काय फोटोट्रॉपिक म्हणजे प्लांट, बरोबर आहे. आणि हेटरोट्रॉपिक मध्ये काय फंगाय, लक्षात राहील ना. आणि विदाउट सेल वाले कोण आहेत, आपण विदाउट सेल वाले कोण आहेत, आपण ॲनिमल आहेत. अशा प्रकारे एवढं लक्षात ठेवा, बाकी काही टेन्शन नाही. हे नंतर परत तुमच्याकडून मी सारखं करून घेईल, ते तुम्हाला नंतर लक्षात राहील, पाठच झालं पाहिजे. आणि बायोलॉजिकल क्लासिफिकेशन फर्स्ट कोणी दिलं लक्षात ठेवा, अरिस्टॉटलने दिले. कोणी बायोलॉजिकल क्लासिफिकेशन कशानुसार लिहिलं, मॉर्फोलॉजीनुसार, फिजिकल जे स्ट्रक्चर आहे म्हणजे त्यानुसार दिलेलं आहे. म्हणजे मला 2 हात आहेत, मला 2 डोळे आहेत, कान आहेत, हे माझं फिजिकल स्ट्रक्चर झालं, ही माझी मॉर्फोलॉजी झाली. ह्यानुसार क्लासिफिकेशन कोणी केलं तर लक्षात, अरिस्टॉटलने केलं, पहिल्यांदा केलं, म्हणून त्याला फादर ऑफ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणतात. कोणाला, अरिस्टॉटलला. अरिस्टॉटल नंतर जर पाहिलं तर प्लांटी आणि ॲनिमल असं जे 2 क्लासिफिकेशन केलेलं आहे ते कोणी केलं लक्षात ठेवा, कार्ल लिनियस. आणि कार्ल लिनियसच काय आणलेलं आहे, बायनॉमियल नोमेनक्लेचर सिस्टम. काय कार्ल लिनियस सजेस्टेड बायनॉमियल नोमेनक्लेचर सिस्टम. त्याला आपण म्हणतो जीनस. मॅंगीफेरा इंडिका, हे काय आहे तर मॅंगीफेरा काय आहे जीनस, आणि इंडिका काय आहे स्पेसिस. मॅंगीफेरा इंडिका हे आपण पुढे पाहूयात. बायनॉमियल नोमेनक्लेचर गिव्हन बाय कार्लिनियस, आणि त्यांनी जे केले किंगडम काय प्लांटी आणि किंगडम ॲनिमल हे दिलेलं आहे. आणि 5 किंगडम कोणी दिलेली, आर.एस. व्हिटॅकर. कोणी, व्हिटॅकरने दिलेले आहेत, जी आता पाहिलेली कोणती, मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांटी, ॲनिमल, फंगा, हे कोणी दिलेलं लक्षात ठेवा. आपल्याला हे दिले 5 किंगडम कोणी, व्हिटॅकर यांनी दिले आहे. आणि त्याचा आधार काय होता लक्षात ठेवा, सेल स्ट्रक्चर कसं आहे, म्हणजे अरिस्टॉटलला मॉर्फोलॉजीनुसार ते वर्गीकरण दिलं, आणि व्हिटॅकरने काय दिलं, सेल स्ट्रक्चर, बॉडी ऑर्गनायझेशन, मोड ऑफ न्यूट्रिशन, मोड ऑफ रिप्रोडक्शन आणि फायलोजेनेटिक रिलेशन. हे 5 घटक आहेत. कोणते, सेल स्ट्रक्चर, बॉडी ऑर्गनायझेशन, मोड ऑफ न्यूट्रिशन, मोड ऑफ रिप्रोडक्शन
आणि फोटो फायलोजेनेटिक रिलेशन यानुसार 5 किंगडम सिस्टम कोण दिली, व्हिटाकर यांनी दिलेले. अशा प्रकारे हा क्वेश्चन क्लासिफिकेशनचा आपण डिस्कस केला. आणखी पुढे आपण जसं जसं रेफरन्स येतील क्वेश्चनचे क्लासिफिकेशनचे त्यावेळेस आणखी आपण हे डिस्कस करू. ठीक आहे. 67 नंबरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणाला फळ पिकवणारे संप्रेरक असे म्हणतात. तर लक्षात ठेवा, डायरेक्ट उत्तर सांगतो. ह्याचं नाव ह्याचं काय आहे, इथिलीन. कोण, इथिलीनला काय म्हणतात, फळ पिकवणारे संप्रेरक असे म्हणतात, इथिलीन. तर लक्षात ठेवा मित्रांनो. तर आपल्याला ऑप्शन मध्ये काय ऑक्सिन आहे, जिबरलिन आहे आणि सायटोकायनिन. मी काय सांगतो, काही गोष्टी मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो फॅक्च्युअल, उगाच डिस्कस करत बसणार नाही कारण आपल्याला वेळ नाही घालवायचा. तर लक्षात डायरेक्ट घ्या, इथिलीन फळ पिकवणारे संप्रेरक इथिलीन. आता नंतर आहे ऑक्सिन आहे, जिबरलिन आहे, सायटोकायनिन आहे आणि ऍब्सिसिक ऍसिड आहे. तर लक्षात ठेवा ऑक्सिन, ऑक्सिन जे आहे ते कशासाठी असतं, सेल इलॉंगेशन साठी. म्हणजे आपले रूट आणि आपलं जे हे आहे म्हणजे अपायकल सिस्टम ती कशी डेव्हलप होते, ऑक्सिन. ऑक्सिन म्हणजे सेल इलॉंगेशन, म्हणजे सेल असं बघा तुम्ही जे प्रयोग पाहिला असेल की बाबा की झाड जर खिडकीमध्ये असेल आणि प्रकाश ज्या साईडने येतो ना, ज्या साईडने येतो ना त्या साईडनं ते झाड वाढत राहतं. तुम्ही बघा घरामध्ये असतं खिडकीमध्ये ज्या साईडने प्रकाश येतो ना त्या साईडने ते वेल किंवा ते झाड वाढतं. ह्याला काय म्हणतात, फोटोट्रॉपिझम. आणि फोटोट्रॉपिझम रिलेटेड टू कोणतं, ऑक्सिन. लक्षात, फोटोट्रॉपिझम रिलेटेड टू ऑक्सिन. ऑक्सिन काय होतं आणि ते वाढत जातं म्हणजे काय होतं, सेल इलॉंगेशन होतं. हे कोण आहे, ऑक्सिन आहे. ऑक्सिन प्रोमोट सेल इलॉंगेशन, रूट शूट फॉर्मेशन आणि ट्रॉपिझम. आता पाहिलं ऑक्सिन रिलेटेड टू ट्रॉपिझम आणि काय सेल इलॉंगेशन असं लक्षात ठेवा. जिबरलिन, जिब्बर गब्बर, जिब्बर गब्बर. आता मला सांगा, एका खोड असतं झाडाचं खोड, ते झाडाचं खोड जर बघा वडाचं झाड असतं असं एकदम खोड असं वाढलं की असं गब्बर दिसतं, म्हणजे एकदम 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 कडक दिसतं गब्बर. म्हणजे खोड फांद्या कशाच्या बारकाल्या असतात, फांद्या एकदम बारकाळ्या असतात बरोबर आहे, पण स्टेम कसं असतं, खोड एकदम गब्बर म्हणजे एकदम फुगलेलं असतं, म्हणजे गब्बर. गब्बर म्हणजे जिबरली, गब्बर जिबरली, जिबरली जिबरली काय, स्टेम इलॉंगेशन. बरे, स्टेम म्हणजे खोड, खोड इलॉंगेशन. लक्षात ठेवा, थोडं लक्षात ठेवा, जिबरली स्टेम इलॉंगेशन. आणि दुसरं काय आहे, सीड जर्मिनेशन. एक लक्षात ठेवा, सीड जर्मिनेशन. तुम्ही बघा सीड असतं, एखादं वाटाणा घ्या, शेंगदाणा घ्या, तेव्हा जेव्हा ते जर्मिनेट व्हायचं असतं, ते जर्मिनेट व्हायच्या अगोदर ते काय होतं, फुगतं. फुगतं म्हणजे गब्बर होतं, गब्बर तब्येतीने गब्बत होतं. म्हणजे सीड जर्मिनेशनच्या अगोदर बी बघा फुगल्यासारखी होती बरोबर आहे. तुम्ही मटकी कोंब आलेली मटकी जी पाहिलं असेल आधी छोटे असते, किंवा शेंगदाणा असेल कोंब आलेला तो फुगलेला वाटतो म्हणजे गब्बर झालेला, म्हणजे स्टेम गब्बर झाले जिबरलीमुळं. सीड जर्मिनेशनच्या अगोदर फुगली बी गब्बर झाली कशामुळं, जिबरलिनमुळे. असं सीड जर्मिनेशन स्टेम इलॉंगेशन काय आहे, जिबरलिन. लक्षात ठेवा. आणि डेव्हलपमेंट ऑफ फ्रूट अँड फ्लॉवर्स हे पण कशामुळे आहे, जिबरलिनमुळे आहे. लक्षात ठेवा. आता सायटोकायनिन स्टिम्युलेट सेल डिव्हिजन. सायटोकायनिन सेल डिव्हिजन, सायटोकायनिनचा सी घ्या, सेल डिव्हिजनचा सी घ्या. सायटोकायनिन सी फॉर सायटोकायनिन, सी फॉर सेल डिव्हिजन, सी फॉर सायटोकायनिन, सी फॉर सेल डिव्हिजन असं लक्षात ठेवा. आणि त्याचं काय आहे, प्रेझेंट एजिंग ऑफ प्लांट पार्ट्स. म्हणजे काय करतं की प्रिव्हेंट एजिंग ऑफ प्लांट पार्ट. म्हणजे काय होतं की सायटोकायनिन सेल डिव्हिजन, व्हिटॅमिन सी, सी फॉर व्हिटॅमिन सी, सी फॉर सायटोकायनिन, सी फॉर सेल डिव्हिजन. आता मला सगळा व्हिटॅमिन सी कशामध्ये असतं, आंबट फळ असतात, आंबट बरोबर आहे, संत्री मोसंबी वगैरे. मला सांगा, संत्री मोसंबी तुम्ही दररोज खाली ना, चेहऱ्यावर काय येतं, तेज येतं आणि एकदम माणूस म्हणजे एकदम तरुण दिसतो, चिरतरुण दिसतो बरोबर आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. मोसंबी किंवा हे खाल्लं ना संत्री वगैरे, म्हणजे त्यामध्ये काय असतं, व्हिटॅमिन सी असतं. सी काय असतं, तुमचं वय काय करतं, कमी करतं. म्हणजे प्रिव्हेंट एजिंग, म्हणजे काय तुमचं वय वाढतं दिसतं ते दिसत नाही, प्रिव्हेंट एजिंग. मग काय, सी फॉर सायटोकायनिन, सी फॉर सेल इलॉंगेशन. आणि हे बघा काय, प्रिव्हेंट एजिंग ऑफ प्लांट पार्ट्स. म्हणजे आपण खाल्ल्यानंतर आपलं होतं एजिंग प्रिव्हेंट होतं, तसं त्यांच्यामध्ये पण काय सायटोकायनिन आहे. आणि ऍब्सिसिक ऍसिड, ऍब्सिसिक इनहिबिटर ऑफ ग्रोथ, ऍब्सिसिक ऍब्सिसिक असं बघा, ऍब्सिसिक असं जर बोलल्यानंतर बघा असं थांबल्यासारखं वाटतं. ऍब्सिसिक, सिक म्हणजे इनहिबिट करणे, थांबणे. म्हणजे काय, इनहिबिटर ऑफ ग्रोथ. म्हणजे काय करतं, इनहिबिटर ग्रोथ. आणि प्रोमोट्स डॉर्मन्सी इन सीड्स अँड बर्ड्स. म्हणजे काय करतं, एखाद्या ह्याची ग्रोथ जी कमी करण्याचं काम करतं ऍब्सिसिक ऍसिड, इनहिबिटर ऑफ ग्रोथ. आणि काय करतं, प्रोमोट्स डॉर्मन्सी इन सीड आणि बर्ड्स. ऍब्सिसिक म्हणजे थांबणं, ऍब्सिसिक. बघा आपण असं शब्द उच्चार कसा आहे, प्रोनाऊन्सिएशन कसं आहे, ऍब्सिसिक काहीतरी थांबल्यासारखं वाटतंय असं प्रोनाऊन्सिएशन केलं जातं. थांबणं म्हणजे इनहिबिटर ऑफ ग्रोथ. आणि सीड डॉर्मन्सी म्हणजे सुप्त, जर्मिनेशन नाही होणार, सुप्त झोपणार सीड डॉर्मंट असं करणार, असं लक्षात ठेवा. आणि नंतर आहे इथिलीन. इथिलीनचं पाहिलंय काय, फळ पिकवणार. इथिलीन काय बरं, फळ पिकवणार संप्रेरक. इथिलीन, इथेनॉल. इथेनॉल काय असतं, दारूमध्ये बरोबर आहे. इथेनॉल, इथिलीन लक्षात ठेवा.
हे आहे फळ पिकवतं. इथेनॉल काय करतं, डोकं पिकवतं दुसऱ्यांचं, जे पितं तिचं नाही पिकत. दारू पिलेला माणूस दुसऱ्याचं डोकं पिकवतो, बडबड 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 करून दुसऱ्याचं डोकं पिकवतो. इथेनॉल पिलेला माणूस काय करतो, म्हणजे दारू पिलेला माणूस बडबड करून दुसऱ्याचं डोकं पिकवतो. हे इथेनॉल बाबतीत आहे. आणि इथिलीन पण काय करतं, पिकवतं, पण काय पिकवतं, फळ पिकवतं. असं लक्षात ठेवा. अशा प्रकारे खूप सुटसुटीत तुम्हाला हे सांगितलेलं आहे. वनस्पती रोग व रोगकारकाच्या जोड्या आपल्याला हे बघायचं आहे. लक्षात ठेवा. ही पण डायरेक्ट सांगणार आहे. गव्हाची सुटी काजळी, गव्हाचा खोडावरील काळा तांबेरा, भुईमुगावरील पानावरील टिक्का, हळदीच्या पानावरील ठिपका. हे आपलं डायरेक्ट उत्तर सांगतो. गव्हाची सुटी काजळी, गव्हाचा खोडावरील काळा तांबेरा, भुईमुगाच्या पानावरील टिक्का, हळदीच्या पानावरील ठिपका. आता गव्हाची सुटी काजळी, काजळी सुट्टी 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 काजळी, काजळी म्हणजे सुट्टी एकदम पावडर सारखी सुट्टी सुट्टी काजळी. ती काय करायची लक्षात ठेवा. गोष्टी काही जण काय करतात, खातात. असं लक्षात ठेवा. काही जण म्हणतात असं सुट्टी काजळी खातात. काय, गव्हाची सुट्टी काजळी. काय, काही जण गव्हाची सुट्टी काजळी खातात. लक्षात, सुट्टी काजळी खातात. सुट्टी आहे म्हणून ती खातात, म्हणजे सुट्टी ना, सुटसुटीत आहे खाण्याला. गव्हाची सुट्टी काजळी ही सुटसुटीत आहे म्हणून खातात. आणि खाल्लेली, एका जणांनी खाल्लेली काजळी दुसऱ्यासाठी काय असते, उष्ट असते. मी भात आता खाल्ला आणि तो दुसऱ्याने येऊन जर खाल्ला तर माझा उष्टा भात त्यांनी खाल्ला असं आपण म्हणतो, बरोबर आहे. तसंच मग गव्हाची सुट्टी काजळी कोणतरी दुसऱ्यांनी खाल्ली म्हणून काय झाली, उष्टी झाली. उष्टी झाली म्हणजे उष्टी लॅगो सेगेटम. काय, उष्टी लॅगो सेगेटम असं लक्षात ठेवायचं. आणि गव्हाचा खोडावरील काळा तांबेरा, खोडावर बसलाय म्हणजे काय, फांदीवर एखादा माणूस जर बसला. आता समजा हा काळा तांबेरा एक माणूस आहे, काळा तांबेरा नावाचा. तो जर फांदीवर बसला, फांदी तुटणार आहे, डायरेक्ट पटकन तो माणूस पडणार आहे आणि त्याला कुठेतरी हातपाय मोडणार. म्हणजे फांदी कशी असते, वीक असते. एखादा वजनदार माणूस बरोबर बसला तर फांदी तुटते आणि खाली पडते. तेवढी ही नसते, म्हणजे स्ट्रॉंग नसते किंवा पक्की नसते. तसंच म्हणजे फांदी पक्की नसल्यामुळे फांदी तुटते आणि माणूस पडतो. तर हे काय आहे, गव्हाचा खोडावर काळा तांबेरा. बरं, तोच माणूस जर खोडावर बसला तर काय होणार, म्हणजे झाड तुटणार का, नाही, ते मजबूत असतं, पक्क असतं. मग घराच्या खोडावरील काळा तांबेरा काय, पक्सिनिया ग्रॅमिनीस. पक्की लक्षात, पक्की फांदी नसते, तर पक्क खोड असतं. पक्क खोडा, मग खोडावर बसलाय, पक्का बसलाय म्हणून पक्सिनिया लक्षात ठेवा. आणि भुईमुगाच्या पानावरील टिक्का, बरोबर आहे. टिक्का, पनीर, हे टिक्का रिलेट होते तुम्हाला बाहेर हॉटेलला जेवायला गेला, पनीर टिक्का मसाला माहिती ना, पनीर टिक्का मसाला. तर सांगितलं भुईमुगाच्या पानावरील टिक्का आहे. टिक्का, आता पनीर मसाला खाताना लोक जर भूक लागलेली असेल आणि प्रत्येकाला पनीर टिक्का मसाला आवडतो. आणि बऱ्याच वेळा काय होतं की आपण एखादा खाणारा व्यक्ती असतो, तो फुल कॉन्सन्ट्रेशन खाण्यावर असतं पनीर टिक्का मसाला खाताना. तो एकदम त्याला आईस पाईस लागतं बसायला. पण तो काय म्हणतो, बाजूला सरक, तू बाजूला सरक, मला निवांत जेवून दे. काय, तू बाजूला सरक आणि तू बाजूला सरक. म्हणजे पनीर टिक्का खाण्याला आलेला माणूस काय, तू बाजूला सरक. सरक म्हणजे काय, सर्कोस्पोरिडियम. काय, सर्कोस्पोरिडियम म्हणजे भुईच्या पानावरील टिक्का म्हणजे सर्कोस्पोरिडियम असं लक्षात ठेवू शकता. आणि हळदीच्या पानावरील ठिपका, आता हळदीचा डाग जर पडला एखादा शर्टवर, तसा ठिपका दिसतो, मोठा ठिपका, हळदीच्या पानावर ठिपका. आणि कसं लक्षात ठेवा, ठिपका मग काय करायचा, ठिपका पाण्यावरला ठिपका आहे, ठिपका मसा. मी हळदीचं डाग पडला, वरण आपण वरणामध्ये हळद असते, बरोबर आहे. आणि वरणाचा डाग आपल्याला पडतो म्हणजे हळदीचा डाग पडतो बऱ्यापैकी. मग तो पिवळा ठिपका पडतो. मग ठिपका कुठं जाऊन धुवायचा, नळाखाली जायचं ते धुवायचं. म्हणजे आता मसा डाग पडलाय, तुम्ही कसं ठेवणार का, नाही, नळाच्या पाण्याखाली जाऊन धुणार. नळ म्हणजे टॅपच्या पाण्याखाली जाऊन धुणार. म्हणजे नळाला आपण टॅप म्हणतो इंग्रजीमध्ये. म्हणजे नळाच्या पाण्याखाली जाऊन धुणार म्हणजे टॅप. टॅप म्हणजे काय, हळदीच्या पानावरील ठिपका कुठे जाणार, टॅप म्हणजे टॅफ्रिना मॅक्युलिस. टॅफ्रिना मध्ये येतोय टॅप, आहे का, टॅफ्रिना टॅप. ठिपका पडलाय, पुढे धुणार आहे मी नळाच्या पाण्याखाली म्हणजे टॅपच्या पाण्याखाली. म्हणजे काय, ठिपका टॅफ्रिना. काय, ठिपका टॅफ्रिना असं लक्षात ठेवू शकता. आणि हे जे आहे टॅफ्रिना मोकुलान्स, काय, मोकुलान्स एक आहे सायंटिफिक नेम आहे, बरोबर आहे, त्या रोगकारकाचं. आणि त्याचं टॅफ्रिना काय आहे, जीनस आहे, आणि मॅक्युलन्स काय आहे, स्पेसिस. असं लक्षात, जीनस आणि स्पेसिस कोणी दिलंय, कार्ल लिनियसने नॉमेनक्लेचर आताच आपण पाहिलेलं आहे. नंतर 69 नंबर क्वेश्चन आहे, खालीपैकी कोणती लस त्वचेच्या थरामध्ये देण्यात येते. आपल्याला काय विचारलंय, हा ही नेहमी क्वेश्चन विचारला आहे. तर लक्षात ठेवा, खालीपैकी कोणती लस त्वचेच्या थरामध्ये देण्यात येते. तर लक्षात ठेवा मित्रांनो, त्वचेच्या थरामध्ये कोण दिली जाते, तर लक्षात ठेवा BCG. कोणती, BCG दिली जाते. कोणती, BCG. काय ती,
BCG काय BCG बरोबर आहे BCG. एकच मिनिट हा. आता हा क्वेश्चन पूर्ण आपण एक्सप्लेन करू. म्हणजे कोणती लस त्वचेच्या थरामध्ये देण्यात येते लक्षात ठेवा BCG. आता राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये कोणतरी विचारलाय की BCGचा लॉंग फॉर्म काय BCGचा लॉंग फॉर्म काय लक्षात ठेवा बॅसिलस कॅल्मेट-गुरियन काय बॅसिलस कॅल्मेट-गुरियन. आणि BCGची लस आहे कशासाठी आहे प्रिव्हेंट टीबी प्रिव्हेंट करण्यासाठी आहे. आणि काय लक्षात ठेवा जी टीबी होती कशामुळे होतं मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस काय मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस ह्याच्यामुळे होते कॉज्ड बाय मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. म्हणजे टीबी कशामुळे होतो मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस होतं. आणि जे लस असते लस म्हणजे ते एक लाईव्ह कल्चर असतं म्हणजे जे जिवंत विषाणू असतो काय लक्षात ठेवा मायकोबॅक्टेरिया बोव्हिस. आणि लक्षात ठेवा हुचा जो कार्यक्रम आहे टीबी कंट्रोल करण्यासाठीचा त्याला काय आहे डॉट्स डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. हा क्वेश्चन विचारलाय टीबी कंट्रोलसाठी कोणता कार्यक्रम आहे तर डॉट्स आहे डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. काही ठिकाणी असं विचारलं की डॉट्सचा लॉंग फॉर्म सांगा ते आता आपण बघितलंच आहे. आणि आपल्यामध्ये आहे रिवाइज्ड नॅशनल टीबी कंट्रोल प्रोग्राम 1997 काय रिवाइज्ड नॅशनल टीबी कंट्रोल प्रोग्राम 1997. त्यामध्ये आपल्याला काय केलं टीबी कंट्रोलसाठी आपण प्रोग्राम राबवला होता. आणि इंडिया नेशन वाईड कव्हरेज आपण टीबी कंट्रोलसाठी 2006 पर्यंत आपण कंप्लीट केलेलं आहे. आता लक्षात ठेवा आपल्याला विचारलं होतं लस कोणती लस त्वचेच्या थरामध्ये दिली जाते तर लक्षात ठेवा BCG. आणि BCGचा लॉंग फॉर्म आहे बॅसिलस कॅल्मेट-गुरियन आहे. BCG कशासाठी असते प्रिव्हेंट टीबी पासून संरक्षण करण्यासाठी. आणि मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस मुळे टीबी होतो. आणि ती जी लस असते BCG त्यामध्ये लाईव्ह कल्चर म्हणजे जिवंत जे हे असतं जे विषाणू म्हणजे ह्या प्रकारचा लाईव्ह कल्चर जी लस बनवली असते त्यामध्ये कोणाचं असतं लक्षात मायकोबॅक्टेरियम बोव्हिस असतं काय मायकोबॅक्टेरियम बोव्हिस असतं असं लक्षात ठेवा. आणि टीबी कंट्रोलसाठी हुचा कोणता कार्यक्रम आहे डॉट्स डायरेक्टली ऑब्झर्व शॉर्ट बरं काय डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स आहे. आणि लक्षात ठेवा 1997 रिवाइज्ड नॅशनल टीबी कंट्रोल प्रोग्राम राबवला गेला. आणि 2006 पर्यंत आपण नेशन वाईड हे काय टीबी कंट्रोल प्रोग्राम राबवला गेला आहे. नेशन वाईड कधीपर्यंत पोहोचलो 2006 पर्यंत हे नेशन वाईड आपण पोहोचलो आहे. आता बघा लक्षात ठेवा नंतर आहे टीटी आहे. तर लक्षात ठेवा टीटी कशामुळे होतो तर टीटीचा लॉंग फॉर्म आहे टिटॅनस टॉक्साइड. आपल्या विचार करू शकता टीटीचा लॉंग फॉर्म काय टिटॅनस टॉक्साइड प्रिव्हेंट टीटी म्हणजे टीटी लस आहे ती कशासाठी आहे टिटॅनस जो आहे टिटॅनस होतो ना टिटॅनस साठी टीटी आहे काय टिटॅनस साठी काय आहे लक्षात ठेवा टिटॅनस पासून प्रिव्हेंट होण्यासाठी कोणती लस आहे टीटीची लस आहे त्याला म्हणतात टिटॅनस टॉक्साइड काय टिटॅनस टॉक्साइड प्रिव्हेंट टीटी. आणि टिटॅनस लस काय म्हणतात अनदर नेम काय लॉक जॉ. आणि त्याचं काय लक्षात ठेवा कॉजेस बाय क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी काय क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी. म्हणजे टीटी जे आहे आपण म्हणतो ना लोखंड वगैरे लागल्यानंतर तुम्ही टीटीचं इंजेक्शन घ्या. टीटी म्हणजे टिटॅनस टॉक्साइड. आणि ते काय करतं प्रिव्हेंट करतं कशापासून प्रिव्हेंट करतं टिटॅनस पासून प्रिव्हेंट करतं. आणि टिटॅनसला काय म्हणतात लॉक जॉ म्हणतात लक्षात ठेवा. आणि क्लॉस्ट्रिडियम टिटॅनीमुळे काय होतं टीटी होतो काय क्लॉस्ट्रिडियम टिटॅनीमुळे टीटी होतो लक्षात ठेवा. नंतर लक्षात जपानीज इन्सेफॅलिटिस आहे व्हायरस आहे जपानीज इन्सेफॅलिटिस व्हायरस कॉज्ड बाय काय लक्षात ठेवा कॉज्ड बाय काय जपानीज इन्सेफॅलिटिस व्हायरस लक्षात ठेवा. तो कशामुळे होतो लक्षात ठेवा कुलेक्स मॉस्किटो चावल्यामुळे होतो काय कुलेक्स मॅस्किटो चावल्यामुळे जपानीज इन्सेफॅलिटिस होतो. आणि दुसरं आहे येलो फेवर कायमुळे होतो आर्बो व्हायरस होतो आणि आर्बो व्हायरसमुळे होतो. आणि येलो फेवर एडिस इजिप्ती डासामुळे होतो काय इजिप्ती डासामुळे होतो. तर लक्षात ठेवा मित्रांनो आपलं BCG पाहिलं जपानी इन्सेफॅलिटिस व्हायरस कशामुळे होतो लक्षात ठेवा जपानी इन्सेफॅलिटिस व्हायरस काय व्हेक्टर बघा आधी कुलेक्स मॉस्किटो म्हणजे जपानीचा इन्सेफॅलिटिस काय कुलेक्स मॉस्किटो आहे. आणि येलो फिवरचा कोण आहे एडिस इजिप्ती हा डास आहे. म्हणजे जपानी इन्सेफॅलिटिस कोणत्या डासामुळे होतो सांगा ना कोणत्या कुलेक्स मॉस्किटो. आणि येलो फिवर काय म्हणतो एडिस इजिप्ती येलो फिवर त्याला म्हणतात पित्तज्वर. अशा प्रकारे हे आपण थोडक्यात डिस्कशन केलं आहे. आणि पुढे आल्यानंतरही आपण थोडंफार याचा रेफरन्स घेऊ. आता बायोमेडिकल कचरा रंगीत कोडेरी पिशवी वापरून वेगळा केला जातो काय बायोमेडिकल कचरा रंगीत कोडेरी पिशवी वापरून वेगळा केला जातो आणि सुरक्षितपणे त्याची विल्हेवाट लावली जाते
कोणतीही रंगीत कोरडेल पिशवी मानवी शरीर कचऱ्यासाठी वापरली जाते. आपल्याला लक्ष आहे बायोमेडिकल कचरा तुम्ही दवाखान्यामध्ये गेला बघा तिथं पिवळ्या मोठमोठ्या पिशव्या असतात, काळ्या असतात, हिरव्या असतात, ग्रीन असतात. पण त्याच्यामध्ये वेगवेगळा कचरा हा केला जातो, सेग्रिगेट केला जातो. तर आपल्याला विचारलं की मानवी शारीरिक कचरा म्हणजे समजा काही जणांचे अवयव असतात, अवयव काढला समजा एखाद्याचं बोट आहे ते खराब झालं मग त्याला काही जणांना गँग्रीन होतं, मग ते गँग्रीन झाल्यामुळे ते काय करतात ते बोट समजा हाता बोटाला गँग्रीन झालाय गँग्रीन मग ते बोट काढावं लागतं. मग बोट काढून पुढं पण फेकून द्यायचं का नाही, मग त्याला विशिष्ट एक पिशवी असते त्या पिशवीमध्ये टाकलं जातं. मग ते काय आहे आणि काय होतं की ते बोट आहे जर इकडे तिकडे पडलं तर लोकांना काय होईल इन्फेक्शन होईल, इन्फेक्शनमुळे लोकांना आजार होते. ते होऊ नये म्हणून त्याचं सिग्रिगेशन व्यवस्थित करून जे योग्य विल्हेवाट लावण्यासाठी त्याला कोणत्या पिशवीमध्ये टाकलं जातं लक्षात ठेवा कोणत्या पिवळ्या पिशवीमध्ये काय पिवळ्या पिशवीमध्ये काय मध्ये पिवळ्या पिशवीमध्ये टाकलं जातं. सरळ सरळ लक्षात ठेवा येलो बॅग आहे. आता नंतर आहेत रेड बॅग, ब्लू बॅग, नंतर आहे ब्लॅक बॅग आणि ग्रीन बॅग. तर वेगवेगळे कलर आहेत लक्षात 5 पाहिले येलो, रेड, ब्ल्यू, ब्लॅक आणि ग्रीन. येलो माहिती येलो कशासाठी लक्षात ठेवा येलो म्हणजे इन्फेक्शियस वेस्ट. येलो म्हणजे काय इन्फेक्शियस वेस्ट नॉन प्लास्टिक. मग नॉन प्लास्टिक काय आहे इन्फेक्शियस वेस्ट नॉन प्लास्टिक म्हणजे काय तर ह्युमन ऑर्गन येतात. आणि दुसरं जे आहे मित्रांनो रेड म्हणजे आहे की इन्फेक्शियस वेस्ट प्लास्टिक्स. रेड आणि येलो. रेड म्हणजे काय इन्फेक्शियस वेस्ट आहे पण ती प्लास्टिक आहे. येलो काय इन्फेक्शियस वेस्ट आहे पण विदाउट प्लास्टिक म्हणजे ह्युमन ऑर्गन आहे. आणि रेड मध्ये काय रेड बॅग मध्ये काय इन्फेक्शियस वेस्ट आहे पण ती कशी आहे प्लास्टिकची आहे. ब्लड बॅग्स त्यामध्ये टाकू शकतो. नंतर आहे ब्ल्यू बॅग म्हणजे काय असतं इन्फेक्शियस शार्प वेस्ट. काय इन्फेक्शियस शार्प वेस्ट त्यामध्ये काय असतं शार्प म्हणजे अणकुचीत जर काय असेल ते अणकुचीत म्हणजे ग्लास फुटला तर काय होतं कापू शकतं आणि त्यापासून इन्फेक्शन होऊ शकतं. मग ते काय मध्ये टाकायचं ब्ल्यू बॅगमध्ये टाकायचं. आणि नंतर आहे ब्लॅक बॅग म्हणजे सायटोटॉक्सिक वेस्ट म्हणजे एक्सपायर झालेले मेडिसिन असेल किंवा रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस असतील ते कशामध्ये टाकायचे ब्लॅक बॅग मध्ये टाकायचे आहे. आणि ग्रीन मध्ये काय टाकायचं ग्रीन सगळ्यामध्ये रिसायकल जे होऊ शकतं ते ग्रीन मध्ये टाकायचं. ग्रीन म्हणजे सिग्नल रिसायकल होण्यासाठी सिग्नल भेटतो म्हणून ग्रीन टाका. दवाखान्यामधल्या काही हे असं स्टेशनरी असतील काही हे असेल का ज्याचं काय होऊ शकतं रियूज होऊ शकतं ते काय म्हणजे कशामध्ये लक्षात ठेवा ग्रीन बॅग मध्ये लक्षात ठेवा. अशा प्रकारे हे काय आहे आपल्या पाहिले कोणती बॅग पहिल्यांदा येलो बॅग काय आहे येलो म्हणजे काय इन्फेक्शियस वेस्ट आणि ती कशी नॉन प्लास्टिक म्हणजे ह्युमन ऑर्गन. बरोबर आहे ह्युमन ऑर्गन. किंवा एखादं काय केलं की कापूस ब्लड टाकलं हे पण येतं कापूस ब्लड घेतलं कापसाला पुसवलं आणि असं फेकून दिलं ते पण काय म्हणजे येलो म्हणजे जे कापसाचा बोळा जो ब्लडला स्पर्श झालाय तो पण येलो काय आपण काय म्हणलो येलो इन्फेक्शियस वेस्ट नॉन प्लास्टिक मध्ये येते. आणि नंतर रेड इन्फेक्शियस वेस्ट काय प्लास्टिक्स म्हणजे ब्लड बॅग वगैरे हे झालं येलो आणि रेड. आता ब्ल्यू आकाश काय आहे निळे. आणि मला सांग खालून जे क्षेपणास्त्र असतात की आपण काहीतरी फेकतो खालनं आपण असं म्हणतो आपले क्षेपणास्त्र काय असतात शार्प असतात आणि शार्प पुढे जातात आकाशामध्ये जातात असं लक्षात ठेवा. ब्ल्यू आकाशामध्ये काय करतो आम्ही क्षेपणास्त्र सोडतो आकाशामध्ये बरोबर आहे. आणि ते कसं शार्प जातं म्हणजे ब्ल्यू बॅग म्हणजे काय शार्प वेस्ट. शार्प म्हणजे बॉटल किंवा अशा काहीतरी गोष्टी असतात ना बॉटल तुटली शार्प त्याच्या कडा शार्प असतात त्या जर कापल्या तर इन्फेक्शन होऊ शकतं म्हणून ब्ल्यू बॅग मध्ये ते टाकतात शार्प वेस्ट ती पण इन्फेक्शियस असते. आणि ब्लॅक मध्ये कोणते असते सायटोटॉक्सिक वेस्ट. काय ब्लॅक तुम्हाला माहिती ना आपण जे म्हणतो ना की एक्सपायर झालेली मेडिसिन हे जर ते काय तर ब्लॅक आहे म्हणजे ते काही यूज होऊ शकत नाही लक्षात ठेवा म्हणून ब्लॅक काही कामाचं नाही म्हणून ब्लॅक करून टाकलं त्याला मेडिसिन ब्लॅक म्हणजे ब्लॉक करून टाकलं. एक्सपायरी झालेली मेडिसिन त्याला काय केलं ब्लॉक केलं. आणि रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस जर लोकांच्या संपर्कात आली तर लोकांना त्याबद्दल हानी पोहोचू शकते म्हणून त्याला आपण काय केलं ब्लॉक केलं. ब्लॉक म्हणजे ब्लॅक मध्ये टाकलं असं लक्षात ठेवू शकता. आणि ग्रीन म्हणजे काय ग्रीन म्हणजे रिसायकल होऊ शकतं त्यासाठी आपण करू शकतो. आता अशा प्रकारे आपण 70 क्वेश्चन पर्यंत आलो आहेत. आता एक खतरनाक क्वेश्चन आता एखादा क्वेश्चन आहारातील प्रथिनांची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत आहे. पहिला आहे वातरोग, दुसरा आहे मधुमेह, तिसरा आहे क्वॉशियोकर आणि नंतर आहे पार्किन्सन. तर लक्षात ठेवा आहारातील प्रथिनांची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो क्वॉशियोकर आहे. नेहमी विचारतात क्वॉशियोकर आणि मॅरस्मस बरोबर आहे क्वॉशियोकर आणि मॅरस्मस. त्याला काय म्हणतात प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन काय म्हणतात
प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन PEM काय म्हणतात प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन डिसीजेस कोणते तर क्वॉशोरकर आणि कोण मॅरॅस्मस. आता क्वॉशोरकर आणि मॅरॅस्मस काय आहे तर क्वॉशोरकर काय आता जे पाहिलं प्रोटीन डिफिशियन्सी मध्ये होतो. क्वॉशोरकर काय होतं स्वेलिंग होती त्या पेशंट मध्ये काय होतं पेशंट फुगतो स्वेल होतो आणि त्याला फुगल्यामुळे काय होतं लिव्हर काय होतं फॅटी लिव्हर होतं आणि अशा पेशंट मध्ये काय असतो ॲनिमिया असतो. काय ॲनिमिया. आणि मॅरॅस्मस काय तर लक्षात प्रोटीन आणि कॅलरीज हे बघा क्वॉशोरकर मध्ये फक्त प्रोटीन डिफिशियन्सी आहे आणि मॅरॅस्मस मध्ये काय आहे प्रोटीन आणि कॅलरी आहे. ह्याच्यामध्ये काय होतं पेशंट सुकतो म्हणजे एकदम त्याचं आणि ते हाडं दिसतात म्हणजे एकदम हाडं नुसतं सांगाडा दिसतो. ह्याच्यामध्ये फॅटी लिव्हर नसतं का तर हा ऑलरेडी चुकलाय ना त्याचं फॅट जे लिव्हर आहे ते ऑलरेडी जे होतं ते पण सिरिंग झालंय म्हणजे काय झालंय लुकडं झालंय आपण त्याला म्हणतो लुकडा. इकडं क्वॉशोरकर म्हणजे जाडा मॅरॅस्मस म्हणजे लुकडा आणि ह्याच्यामध्ये पण ॲनिमिया असतो. आता प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन बरोबर आहे प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन त्याचे दोन आहेत क्वॉशोरकर आणि मॅरॅस्मस. आता मॅरॅस्मस लक्षात ठेवा क्वॉशोरकर आपोआप लक्षात ठेवा. मॅरॅस्मस म्हणजे काय होतं की माणूस एकदम श्रिंक होऊन जातो म्हणजे लुकडा होऊन जातो फक्त सांगाडा राहतो मांस अंगावर नसतं आणि त्याच्यामध्ये काय असतं प्रोटीन आणि कॅलरीज दोन्ही पण नसल्यामुळे ते फार असं सुकून गेलं. प्रोटीन आणि एनर्जी दोघं नसल्यामुळं काय होतं सुकून जातो प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन एकदम काय करतो सुकून जातो. मग सुकून झाल्यामुळे काय होतं की आपण म्हणतो मॅरॅस्मस काय झाला सुकून गेला एकदम लुकडा झालाय. गावाकडे काय म्हणतात असले लुकडे झालेले माणसाला काय म्हणतात आयला मारायला लागले हे म्हणजे काय मारायला लागले की ती सुकडं झालंय काय खातो का नाही तू असं म्हणतो. काय मारायला लागले काय खातो का नाही असं बोलतो अशा ग्रामीण भागामध्ये. मारायला मॅरॅस्मस मारायला मॅरॅस्मस मॅरॅस्मस मारायला मॅरॅस्मस अरे मारायला लागलास नीट खा असं म्हणतो आपण लुकड्या माणसाला मॅरॅस्मस अशा लक्षात ठेवू शकतो मॅरॅस्मस. मग ते प्रोटीन आणि कॅलरीज श्रिंक होतो आणि फॅटी लिव्हर नसतो. क्वॉशोरकर म्हणजे काय प्रोटीन डिफिशियन्सी काय प्रोटीन इथं काय फक्त प्रोटीन आहे आणि इथं काय प्रोटीन प्लस कॅलरी आहे. ह्याच्यामध्ये क्वॉशोरकर म्हणजे काय होतं फुगतो म्हणजे क्वॉशोरकर जाडा फुगतो आणि मॅरॅस्मस लुकडा असं एवढं लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये काय प्रोटीन डिफिशियन्सी ह्याच्यामध्ये काय प्रोटीन आणि कॅलरीची डिफिशियन्सी. दोघांमध्ये पण काय असतो ॲनिमिया असतो फुगल्यामुळं फॅटी लिव्हर असतं आणि ह्याच्यामध्ये काय फॅटी लिव्हर काय दिसत नाही कारण की ऑलरेडी तो सुकलेला आहे. नंतर आहे सस्तन प्राण्याची लक्षणे. पहिलं आहे आता सस्तन प्राणी म्हणजे आपण स्वतः बरोबर आपण सस्तन प्राणी आहात ना तर लक्षात ठेवा अंगावर केस असतात बरोबर आहे. हृदयाला 3 कप्पे असतात आपल्याला 3 कप्पे आहेत का 4 कप्पे आहेत ना हृदयाला म्हणून हे चुकीचं आहे. मादीमध्ये स्तनग्रंथी असतात बरोबर आहे स्तनग्रंथी असतात मादीमध्ये. काही सस्तन प्राणी अंडी घालतात बरोबर आहे हे पण बरोबर आहे आणि त्याचे एक्सेप्शन काय आहे लक्षात ठेवा. काही सस्तन प्राणी अंडी घालतात प्लॅटिपस आणि इकिनाडा काय प्लॅटिपस आणि इकिनाडा हे सस्तन आहेत पण काय करतात अंडी घालतात हे एक्सेप्शन आहे. अशा प्रकारे जर पाहिलं त्याचं उत्तर काय आहे अकड. सस्तन प्राण्यांची लक्षणे अंगावर केस हृदयाला 3 कप्पे नाही तर किती 4 कप्पे असतात. मादीमध्ये स्तनग्रंथी असतात आणि काही सस्तन प्राणी अंडी घालतात आणि कोणकोणते एकिनास काय प्लॅटिपस आणि इकिनाडा काय प्लॅटिपस आणि इकिनाडा लक्षात ठेवा. हा क्वेश्चन होता 72 नंबरचा. नंतर आपल्याला बघायचं आहे 73 नंबरचा क्वेश्चन सेम आहे. पायसेस या वर्गामध्ये मासे मरतात कारण की पायसेस या वर्गामध्ये मासे मरतात कारण की ते पूर्णतः जलीय जीवनामध्ये रूपांतरित झालेले आहेत बरोबर आहे. त्यांना हृदयाचे 3 कप्पे असतात चूक आहे. ते शीत रक्ताचे प्राणी आहेत बरोबर आहे आणि त्यांच्या शरीरावर खवले असतात बरोबर आहे. म्हणजे काय पायसेस म्हणजे माशांमध्ये काय असतं ते पूर्णतः जलीय जीवनामध्ये रूपांतरित झाले आहेत. त्यांना हृदयाचे 3 कप्पे नसतात तर किती असतात 2च कप्पे असतात. ते शीत रक्ताचे प्राणी आहेत त्याला काय म्हणतात कोल्ड ब्लडेड प्राणी आहेत बरोबर आहे. कोल्ड ब्लडेड प्राणी म्हणजे कसं आजूबाजूच्या वातावरणानुसार काय करतात ते स्वतःचं टेम्परेचर शरीराचं टेम्परेचर बदलतं त्याला काय म्हणतात कोल्ड ब्लडेड प्राणी किंवा शीतरक्ती प्राणी. आणि आपण कोण येतं हॉट ब्लडेड म्हणजे वॉर्म ब्लडेड म्हणजे आपलं कॉन्स्टंट टेम्परेचर असतं वातावरण कसं पण होते थंड गरम आपलं 67 डिग्री काय होतं मेंटेन होतं. ह्याला वॉर्म ब्लडेड आणि कोल्ड ब्लडेड असं बघू शकतो. आणि त्याच्या शरीरावर काय असतात खवले असतात हे काय आहे बरोबर आहे. म्हणजे आपल्याला अशा प्रकारे हे जर पाहिलं अकड बरोबर होतं. आता ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा इथे एक थोडं आपण डिस्कस करूयात की हे 2 क्वेश्चन आहे ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचे 2 थिंक करूया की हृदयाचे कप्पे बद्दल डिस्कस करू. आता लक्षात ठेवा इथे एक लक्षात ठेवा एकच मिनिट हृदयाचे कप्पे FARBM FR 2 3 3 4 4 FARBM फार BM लक्षात ठेवा फार BM F फॉर
फिश, A for amphibia, R for reptiles, B for birds, M for mammals. त्याचे आद्य अक्षर आपण घेतले FARBM आणि खाली लिहिलेले दोन काय लिहिले F च्या खाली 2, AR च्या खाली 33 आणि BM च्या खाली 4. म्हणजे A चा F चा 2, A चा 3, R चा 3, B चा 4, M चा 4. FARBM असं लक्षात 5 अक्षर लक्षात ठेवा. FARBM फार BM F फिश, A amphibia, R reptiles, B birds, M mammals. आणि खालचं काय 2 3 3 4 4 2 3 3 4 4 2 33 44 2 33 44 FARBM लिहायचं आणि खाली लिहायचं प्रत्येक खाली 2 3 3 4 4. आता हे काय तर ही ट्रिक्स आहे हृदयाच्या कप्प्याची. म्हणजे फिशेस मध्ये गेलं तर हृदयाचे कप्पे 2 असतात. अँफिबिया म्हणजे फ्रॉग म्हणजे बेडूक हृदय कप्पे 3 असतात. रेप्टाइल्स साप जे असतं ना साप वगैरे रेप्टाइल्स सरपटणारे प्राणी त्यामध्ये 3 कप्प्याचं हृदय असतं. बर्ड्स मध्ये 4 कप्प्याचं हृदय असतं आणि मॅमल्स म्हणजे आपण आपल्यामध्ये पण किती 4 कप्प्याचं हृदय असतं. FARBM 2 33 44 थोडं लक्षात ठेवा पाठ करून टाका. तुम्हाला कोणाचाही कप्पे विचारू द्या ह्याच्यानुसार तुम्हाला कप्प्याचं सोल्युशन निघेल. आता लक्षात ठेवा की आपल्याला काय करायचं आणखी कोल्ड ब्लडेड ॲनिमल आणि वॉर्म ब्लडेड. कोल्ड ब्लडेड म्हणजे काय त्यांचं जे टेम्परेचर आहे ते कसं होतं सोबतच्या परिस्थितीनुसार चेंज होत राहतं. आता आपण पाहिलं फिश हे काय तर कोल्ड ब्लडेड आहे आणि वॉर्म ब्लडेड म्हणजे त्यांचं टेम्परेचर कॉन्स्टंट असतं. म्हणजे आपलं बाजूला थंडी असू दे गरम असू दे आपलं टेम्परेचर 37 डिग्रीज राहतं. तर लक्षात ठेवा कोल्ड ब्लडेडचे एक्झाम्पल काय फिशेस अँफिबिया आणि रेप्टाइल्स. फिशेस अँफिबिया रेप्टाइल्स आणि वॉर्म ब्लडेडचे कोण आहेत लक्षात ठेवा बर्ड्स आणि मॅमल्स. म्हणजे इथलं FARBM जे होतं ना FAR फक्त FAR काय मध्ये कोल्ड मध्ये आहे काय FAR कोल्ड मध्ये आहे आणि BM काय मध्ये आहे वॉर्म ब्लडेड म्हणजे फिशेस अँफिबिया रेप्टाइल्स काय मध्ये कोल्ड मध्ये आहे आणि BM काय आहे बर्ड्स आणि मॅमल्स वॉर्म ब्लडेड मध्ये आहे. अशा प्रकारे एवढं तुम्ही लक्षात ठेवू शकता ट्रिक्स स्वरूपात. आता हायड्राच्या नेमॅटोब्लास्ट मध्ये सापडणाऱ्या विषयाचे नाव सांगा. तर डायरेक्ट सांगतो हिप्नोटॉक्सिन. हिप्नोटॉक्सिन कुठे सापडतं लक्षात ठेवा हायड्राच्या नेमॅटोब्लास्ट मध्ये. काय हायड्राच्या नेमॅटोब्लास्ट मध्ये आपल्याला हिप्नोटॉक्सिन सापडतं. काय हिप्नोटॉक्सिन कुठे सापडतं लक्षात ठेवा मित्रांनो हायड्राच्या नेमॅटोब्लास्ट मध्ये. तर लक्षात ठेवा आपल्याला हे डायरेक्ट पाठ करून ठेवा रिपीट जर क्वेश्चन झाला तर हिप्नोटॉक्सिन कुठं सापडतं तर हायड्राच्या नेमॅटोब्लास्ट मध्ये सापडतं. तर लक्षात ठेवा आपल्याला एक बघायचं की फायलम किंगडम ॲनिमल याचे काय आपल्याला फायलम बघायचे कोणतेही बघ लक्षात ठेवा. फोरिफेरा ते 10 फायलम आहेत ना फोरिफेरा सिलेंट्रेटा प्लॅटीहेल्मिंथिस ॲस्केहेल्मिंथिस ॲनिलिडा आर्थ्रोपोडा मोलुस्का इकानोडर्मेटा हेमिकॉर्डेटा आणि कॉर्डेटा हे काय आपल्याला 10 फायलम बघायचे आणि 10 फायलांचे एक एक्झाम्पल बघायचे आणि फायलांचे ट्रिक्स बघायचे. आपल्याला जर विचारलं तर आपल्या लक्षात आलं पाहिजे. बरोबर काही क्वेश्चन आले सोपे हे क्वेश्चन अशानुसार सुटतात. तर लक्षात ठेवा पोरिफेरा सिलेंट्रेटा प्लॅटीहेल्मिंथिस ॲस्केहेल्मिंथिस ॲनिलिडा आर्थ्रोपोडा मोलुस्का इकानोडर्मेटा हेमिकॉर्डेटा आणि कॉर्डेटा. त्याची ट्रिक्स अशी पोक्को फोन असतो ना पोक्को नावाचा मोबाईल फोन आहे. काय त्याचं सिरीज कोणती पोक्को फोनची 10 सिरीज आहे आणि ती कशी एकदम फ्लॅट पातळ फोन आहे. आणि कसं आहे हे कोणाला सांगतोय आपण हे अण्णाला सांगतोय. अण्णाला कोण सांगतोय अमेय सांगतोय. कोण अमेय सांगतो. पोक्कोचा फोन आहे 10 सिरीजचा तो कसा आहे फ्लॅट आहे. आताच्या लोकांना एकदम पातळ फोन आवडतो फ्लॅट आहे. आणि हे कोण सांगतं हा पोक्कोचा 10 सिरीजचा फोन फ्लॅट आहे पातळ आहे हे कोण सांगतंय अण्णाला. कोण सांगतंय अण्णाला अमेय सांगतो अण्णाला. काय अमेय सांगतो अण्णाला की पोक्को 10चा फोन जो आहे तो काय आहे एकदम फ्लॅट आहे. म्हणजे ट्रिक्स आहे पोक्को 10 फ्लॅट असतो अण्णा. काय पोक्को 10 फ्लॅट असतो अण्णा अमेय सांगतो. अमेयचं काय करा अमेय नाही अमेय. तर लक्षात ठेवा पोक्को पोरिफेरा CO सिलेंड्रेटा पोक्कोचं PO पोरिफेरा सिलेंड्रेटाचं CO 10चं टिनो काय सॉरी 10 बाजूला ठेवा. सध्या 10 आपला एक सिरीजचा ह्याचं काय हे नाही ट्रिक्स मध्ये त्याला घेऊ नका. बरोबर पोक्को मोबाईल हे 10 बाजूला काढा सध्या बरं का. पोक्को फोन फ्लॅट असतो असताना 10 बाजूला करू नका सिरीज विसरून जा. पोक्को मोबाईल फोन फ्लॅट असतो अण्णा अमेय सांगतो. पोक्को PO पोरिफेरा CO सिलेंट्रेटा फ्लॅटचं प्लॅटीहेल्मिंथिस असतोचं ॲस्केहेल्मिंथिस अण्णाचं ॲनिलिडा PO पोरिफेरा CO सिलेंट्रेटा फ्लॅटचं प्लॅटीहेल्मिंथिस असतोचं ॲस्केहेल्मिंथिस अण्णाचं ॲनिलिडा. अमेयचं काय लक्षात ठेवा अमेय
अमेहचं काय लक्षात ठेवा, अमेह अमेहचं एचं आर्थ्रोपोडा, एमचं मोलस्का, ईचं इकायनोडर्मेटा, एसचं हेमिकॉर्डेटा असं लक्षात ठेवा आणि शेवटी कॉर्डेटा लक्षात ठेवा. म्हणजे लक्षात ठेवा पोक्को पोरिफेरा, सीओ सिलेंड्रेटा, प्लॅटचं प्लॅटिनिथिस, आस्तोचं ॲस्केलिमिथिस, अन्नाचं अॅनिलिडा, एचं आर्थ्रोपोडा, एमचं मोलस्का, ईचं इकायनोडर्मेटा, हेचं हेमिकॉर्डेटा आणि शेवटी कॉर्डेटा लक्षात ठेवा. अशा प्रकारे 10 टिक स्वरूपात राहतील. पोक्को मोबाईल फोन फ्लॅट असतो अण्णा हे कोण सांगतंय, अमेह सांगतो. कोण, अमेह. असं लक्षात ठेवाय. थोडा नाकावर जोर द्यायचा. पोरिफेराचं उदाहरण आहे स्पॉन्जेस, त्याला काय म्हणतात पोरिफेरा. उदाहरण आपण फास्ट बघू. पोरिफेराचं स्पॉन्जेस आहे. सिलेंट्रेटाचं काय आहे, जेलीफिश आणि हायड्रा. म्हणजे आता जे हायड्रा कशामध्ये येतो, सिलेंट्रेटामध्ये येतो. मग सिलेंट्रेटामध्ये आणखी काय आहे, जेलीफिश आहे. जेलीफिश हे फिश मध्ये नाही, तर लक्षात ठेवा सिलेंट्रेटामध्ये आहे. काय, सिलेंट्रेटामध्ये आहे, लक्षात ठेवा. प्लॅटिहेल्मिंथिस, प्लॅनरिया आणि लिव्हर फ्रुट्स. काय, प्लॅनरिया आणि लिव्हर फ्रुट. ॲस्केल्मिंथिस त्यालाच नेमेटोडा म्हणतात, ते काय ॲस्कॅरिस. ॲनिलिडा मध्ये काय अर्थवर्म किंवा लीच आहे. आर्थ्रोपोडामध्ये स्पायडर्स आहे किंवा बरोबर कॉक्रोच. मोलस्कामध्ये काय स्नेल आणि ऑक्टोपस आहे. इकायनोडर्मेटामध्ये स्टार फिश आहे आणि सी आर्चिन्स आहेत. आणि हेमिकॉर्डेटामध्ये बॅलेनोग्लोसस आहे. कॉर्डेटामध्ये FARBM आहे. फिशेस, अँफिबिया, रेप्टाइल्स, बर्ड्स आणि मॅमल. हे उदाहरण आपण नंतर पाहूयात. जस्ट तुम्हाला आता सांगितले. आता फक्त ट्रिक्स आणि ही नावं लक्षात ठेवा म्हणजे कन्फ्युज होणार नाही. हळूहळू ते तुमचं डायजेस्ट होईल. हळूहळू थोडं खायचं. आता जास्त नाही खायचं. जास्त खाल्ल्यानंतर त्रास होईल. थोडं खाल्लं तर आपल्याला चांगलं डायजेस्ट होईल. मग आपलं बॅच पण असं थोडं करत आपण सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणार आहोत. ब्रॉन्झ हा खालील धातूचा मिश्र धातू आहे. लक्षात ठेवा कॉपर आणि टीनचा आहे. कॉपर आणि टीन. बऱ्याच मुलांना ह्यावेळेस पोरांना सगळं पोरांना माहित होतं. बऱ्याच जणांना कॉपर आणि टीन आहे. पोरांना सवय लागली असते कॉपर आणि टीन असं सवय लागली असते. कॉपर आणि टीनचा आहे. पण बऱ्याच जणांना माहितच नव्हतं हे SN हे टीन बद्दल आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना कन्फ्युज झाला आणि क्वेश्चन चुकला. त्यांना कळत नाही नेमकं काय कशाचं काय आहे ते. लक्षात ठेवा कॉपर आणि टीन. लक्षात ठेवा मिश्र ब्रॉन्झ. काय, कॉपर आणि टीन. आणि दुसरा आहे ब्रास. काय, दुसरा आहे ब्रास. लक्षात ठेवा कॉपर आणि झिंक. काय, कॉपर आणि झिंक. काय, कॉपर आणि झिंक. तर लक्षात ठेवा CBZ गाडी असते. CBZ त्यामधला बास. CBZ गाडी घेतली आता बास. घरच्याला काही मागायचं नाही. काय, CBZ गाडी घेतली आता काही बास. आता काही पुढं बास. आता पुढे काही मागायचं नाही. बास म्हणजे ब्रास. बीचा ब्रास. CBZ. C फॉर काय, कॉपर आणि Z फॉर झिंक. CBZ. बीचा ब्रास, सीचा कॉपर, झेडचा झिंक. असं लक्षात ठेवू शकता. झेडचा झिंक. आणि दुसरं काय आहे कॉपर आणि टीन. काय, कॉपर आणि टीन. ब्रॉन्झ लक्षात ठेवा. सरळ लक्षात ठेवा. हे जर माहिती हे जाईल तर ते टीन जे आहे तो वापरता सेम आहे. टीन कोणाचा ब्रॉन्झला देऊन टाकायचं. ब्रॉन्झला कोणाला, ब्रॉन्झला. नाही बरोबर आहे. बास. CBZ गाडी घेतली आता घरच्याला काही मागायचं नाही. बासचं ब्रॉस. बरोबर आहे. ब्रास. बरोबर आहे. ब्रास. झेड फॉर झिंक आणि कॉपर. आणि टीन कोणाला देऊन टाकायचा, ब्रॉन्झला देऊन टाकायचा. आणखी काय अलॉय आहेत ते आपण नंतर डिस्कस करू. रासायनिक उद्योगामध्ये जिओलाइटचा उपयोग डायटॅक्स म्हणून करतात. तर लक्षात ठेवा उत्प्रेरक. आता जिओलाइट काय आहे लक्षात ठेवा मित्रांनो. जिओलाइट काय आहे तर एक उत्प्रेरक आहे. बरोबर आहे. तीच विचारलंय ना आपल्याला. बरोबर आहे. जिओलाइटचा उपयोग कशा रासायनिक उद्योगामध्ये रासायनिक उद्योगांमध्ये जिओलाइटचा उपयोग डायटॅक्स म्हणून करतात. तर लक्षात ठेवा उत्प्रेरक म्हणून करतात. आणखी काय करतात, ऍडसॉर्प्शन फॉर एअर आणि वॉटर. आणि वॉटर आणि एअर प्युरिफिकेशन साठी पण ह्याचा वापर होतो. आणि डिटर्जंट्स मध्ये पण ह्याचा वापर होतो. म्हणजे जिओलाइट युज्ड इन पुढं ॲज अ कॅटलिस्ट, ॲज अ प्युरिफायर, ॲज अ आणि डिटर्जंट्स मध्ये त्याचा वापर होतो. डबल जर क्वेश्चन रिपीट झाला, जिओलाइट यूज ॲज अ कॅटलिस्ट त्याचा वापर वॉटर आणि एअर प्युरिफिकेशनसाठी होतो आणि डिटर्जंटसाठी पण होतो. अशा ठेवा. ते काय असतं जिओलाइट काय असतं, ॲल्युमिनियम सिलिकेटचं क्रिस्टलाइन हे असतं. ॲल्युमिनियम सिलिकेटचं क्रिस्टलाइन एक पदार्थ आहे. लक्षात ठेवा. आणि त्याचं कसं असतं 3D फ्रेमवर्क आहे. काय 3D फ्रेमवर्क आहे. एवढंच लक्षात ठेवा. हे एवढं एकच लक्षात ठेवा. म्हणजे आता जे सांगितलंय ना तर उत्प्रेरक म्हणून वापर होतो. डिटर्जंटमध्ये वापर होतो. आणि दुसरं काय आहे वॉटर आणि एअर प्युरिफिकेशन मध्ये पण वापर होतो. आणि ॲल्युमिनियम सिलिकेट एवढं लक्षात ठेवा. हे क्रिस्टलाइन एक सबस्टन्स आहे. लक्षात ठेवा. जास्त काही नाही करत. आता हा प्रॉब्लेम आहे खूप साधा सिंपल प्रॉब्लेम होता.
आपल्याला कसं होतं की प्रॉब्लेम असलं की टेन्शन येतं, पण थोडं बेसिक कन्सेप्ट जर माहिती असेल ना, 10वी पर्यंत जर पुस्तकातले सोल्युशन सगळे जरी सोडवले तरी असे क्वेश्चन तुम्हाला म्हणजे सॉरी प्रॉब्लेम जर सोडवले, प्रॉब्लेमचे सोल्युशन जरी पाहिले, नुसते वाचून जरी पाहिले तरी असले प्रश्न सोपे सोपे तुम्हाला सुटतात. पण आपल्याला कसं गणित दिसलं की भीती वाटते. काय गणित दिसलं की भीती वाटते. ठीक आहे मित्रांनो, आपल्याला गणितात 20 पैकी 12 प्लस काढायचे आहेत. त्याची स्ट्रॅटेजी आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न डिस्कस करूयात. मित्रांनो, थोडा एक माझा प्रॉब्लेम होत असेल, तुम्हाला बोलताना माझे काही अक्षर तुम्हाला कळत नसतील, हळूहळू त्याच्यावर मी काम करत आहे. थोडं माझं बोलणं फास्ट असल्यामुळं काही अक्षर बोलताना तुम्हाला काही बोललेलं कळतच नाही, तेवढं थोडं ऍडजस्ट करा. थोडा स्पीड कमी करून तेवढं बघा की मी काय बोललो होतो, असं पण करू शकता. पण ठीक आहे, हळूहळू डेव्हलपमेंट करणार आहे आणि होईल ते हळूहळू. बरोबर आहे, ते थोडं लहानपणापासून सवय फास्ट बोलण्याची, त्यामुळे थोडा तो प्रॉब्लेम आहे माझा. आता लक्षात ठेवा, 100% अभिक्रिया आणि पुनर्प्राप्ती लक्षात घेऊन फॉर्मॅल्डिहाइडच्या 2 मोल पासून किती ग्रॅम हायड्रोजन मिळू शकेल, असा हा प्रश्न आहे. अणुभार हायड्रोजनचा 1 आहे, सी चा 12 आहे, ओ चा 16 आहे. अशा प्रकारे हा आपल्याला प्रश्न पाहायचा आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, तर ह्याच्यामध्ये काय करायचं, एक लक्षात ठेवा की आपल्याला काय विचारलेलं की 100% अभिक्रिया आणि पुनर्प्राप्ती लक्षात घेऊन फॉर्मॅल्डिहाइडच्या 2 मोल पासून किती ग्रॅम हायड्रोजन मिळू शकेल. तर लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवा की स्टेप 1, आता स्टेप 1 लक्षात ठेवा की डिटरमाइन द नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन इन फॉर्मॅल्डिहाइड. आता फॉर्मॅल्डिहाइडचा फॉर्म्युला काय आहे, SCHO. मग त्यातले किती करायचे, फॉर्मॅल्डिहाइड मध्ये नंबर ऑफ मोल्स किती आधी पहिल्यांदा बघायचं. तर SCHO 1 मॉलिक्यूल मध्ये, फॉर्मॅल्डिहाइडच्या 1 मॉलिक्यूल मध्ये हायड्रोजन किती, SCHO त्याचा फॉर्म्युला आहे ना. मग SCHO मध्ये 1 मॉलिक्यूल मध्ये 2 हायड्रोजन आहेत, बरोबर, HHS. मग त्यामुळे काय त्याच्या 2 आणि त्यामध्ये 2 हायड्रोजन असल्यामुळे काय त्यामध्ये काय 2 मोल्स ऑफ हायड्रोजन ॲटम्स, काय 2 हायड्रोजन ॲटम्स असल्यामुळे काय 2 मोल्स ऑफ हायड्रोजन ॲटम्स. ही पहिली स्टेप मध्ये झालं की त्यामध्ये किती 2 मोल्स ऑफ हायड्रोजन ॲटम्स आहेत ह्याच्यामध्ये. आणि दुसरी स्टेप मध्ये काय कॅल्क्युलेट द टोटल मोल्स ऑफ हायड्रोजन फ्रॉम 2 मोल्स ऑफ फॉर्मॅल्डिहाइड. पहिल्यांदा 1 मोल मध्ये किती 2 मोल्स ऑफ हायड्रोजन आहेत. तर फॉर्मॅल्डिहाइड 2 मोल्स ऑफ म्हणजे एका मॉलिक्यूल मध्ये फॉर्मॅल्डिहाइडच्या 2 मोल आहेत. मग 2 मॉलिक्यूल मध्ये किती 2 गुणिले 4, 2 बेदुनी 4, म्हणजे काय 2 मॉलिक्युल्स ऑफ फॉर्मॅल्डिहाइड म्हणजे किती होतील 4 मोल्स ऑफ हायड्रोजन. नाही पहिल्यांदा काय केलं की 2 हायड्रोजन ॲटम्स आहेत त्यामध्ये, किती 2. मग त्यामुळे काय त्यामध्ये त्यामध्ये किती मोल्स हायड्रोजन आहे, 2 हायड्रोजन ॲटम्स आहेत. आणि त्यामध्ये काय आलं 2 मोल्स हायड्रोजन ॲटम्स त्यामध्ये आहेत. लक्षात ठेवा, म्हणजे 2 हायड्रोजन ॲटम्स आहेत एका फॉर्मॅल्डिहाइड मध्ये आणि 2 मोल्स ऑफ हायड्रोजन ॲटम्स आपण होऊ शकतो. म्हणजे 2 हायड्रोजन ॲटम्स आहेत म्हणून 2 मोल्स आपण त्यामध्ये काय घेतलं 2 मोल्स ऑफ हायड्रोजन. म्हणजे एका मॉलिक्यूल मध्ये 2 मोल्स ऑफ हायड्रोजन आहे, 2 मॉलिक्यूल मध्ये किती त्या डबल होईल ना, म्हणजे 4 मोल्स ऑफ हायड्रोजन फॉर्मॅल्डिहाइड मध्ये आपल्याला सापडलं. आणि तिसऱ्यामध्ये काय करायचं की मोलर काय करायचं आपल्याला कन्वर्ट मोल्स ऑफ हायड्रोजन इनटू ग्रॅम्स. म्हणजे 4 मोल्स आहेत ना, मग त्याच्यामध्ये ते कशामध्ये करायचं ग्रॅम मध्ये कन्वर्ट करायचं. मग ॲटॉमिक वेट किती हायड्रोजनचं 1, मग 1 गुणिले 4 असं जर केलं तर आपल्याला ते काय भेटेल, आपल्याला मोलार मास ऑफ हायड्रोजन भेटेल. आणि मोलार मास ऑफ हायड्रोजन ॲटम किती लक्षात ठेवा, ॲटॉमिक वेट 1 आहे तर लक्षात 1 ग्रॅम पर मोल. मग आपल्याकडे किती मास ऑफ मोल्स किती लक्षात ठेवा 4 मोल्स ऑफ हायड्रोजन आहे. म्हणजे एका मोलसाठी 1 ग्रॅम, तर 4 साठी 4 ग्रॅम असं लक्षात ठेवू शकतो. हे थोडं कन्फ्युज झालं असेल, थोडंफार लक्षात पण आलं नसेल. काही जणांच्या जर सायन्स चांगला असेल त्यांना हे लक्षात आलं पण असेल, ठीक आहे, टेन्शन घेऊ नका. अशा क्वेश्चन एखादा आला नाही ते चालेल, पण माझा म्हणणं आहे की काही स्किप करायचं नाही. शक्य झालं तर खालचे प्रॉब्लेम जस्ट ते 8वी 9वी 10वीचे जे पुस्तक आहे त्यातले हे सगळे प्रॉब्लेम फिजिक्स केमिस्ट्रीचे जस्ट ओव्हरलोक करून घ्या. खूप साधा क्वेश्चन होता, फक्त मोल्स काढायचे होते, त्यावरून आपल्याला ते किती ग्रॅम आहे ते बघायचं होतं. तेव्हा उत्तर काय आहे 4 ग्रॅम. किती 4 ग्रॅम हे लक्षात ठेवा. नंतर बघायचं आपल्याला 78 नंबरचा क्वेश्चन. खालील विधाने चुकी बरोबर ते सांगायचे आपलं. काय खालील विधाने चुकी बरोबर. सोलार पीव्ही तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे सर्व विद्युत ऊर्जेत रूपांतर होते. यस, बरोबर आहे. ह्याला काय म्हणतात सोलार पीव्ही म्हणजे पीव्ही म्हणजे फोटोव्होल्टाइक इफेक्ट. फोटोव्होल्टाइक इफेक्ट मध्ये काय होतं, सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे सर्व विद्युत ऊर्जेत रूपांतर होते. हे बरोबर आहे. आणि दुसरं स्टेटमेंट जे आहे मित्रांनो, दुसरं जे स्टेटमेंट आहे की सोलार औष्णिक तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे उष्णता ऊर्जेत रूपांतर होते. बरोबर आहे, औष्णिकचं उष्णता ऊर्जेत रूपांतर होते. आणि जैविक पदार्थामध्ये फक्त नायट्रोजन असतो, तर हे चुकीचं आहे मित्रांनो. अ आणि ब बरोबर आहे. तिसरं का चुकीचं आहे, तर कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन आणि त्यासोबत काय असतं नायट्रोजन. हे 4 घटक बायोमास मध्ये असतात. बायोमास काय आहे, सोलार पीव्ही काय ते आपण पुढे डिस्कस करणार आहोत. आणि सोलार
रिलेटेड कोणत्या योजना आहेत ते आपण बघणार आहोत. सोलर रिलेटेड काही करंट इव्हेंट आहेत का, कोणतं गाव सोलर केलंय किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे काही प्रोग्राम असते, स्टेट गव्हर्नमेंटचे प्रोग्राम असते ते आपण, हे खूप मोठा आता इंडियन सोलर अलायन्स काय ते आपण पुढे डिस्कस करूयात. सध्या तात्पुरतं एवढंच लक्षात ठेवा. नंतर आहे लक्षात ठेवा, दट्ट्या पाडे पुढे मागे हलवून द्रव असलेल्या सिलेंडरमध्ये कोणत्या प्रकारचे तरंग निर्माण होतात. हे काय होतं, ध्वनी जे आहे, काय ध्वनी साऊंडचं काय हे एक प्रकारे ऍप्लिकेशन बघता येईल, म्हणजे ध्वनीशी रिलेट करता येईल. ध्वनी म्हणजे काय, ध्वनीचे जे तरंग असतात ते कसे असतात, लॉन्जिट्युडिनल असतात. लॉन्जिट्युडिनल म्हणजे कसं होतं की, आणि प्रकाश असतात ते हे असतात वेव्ह काय ट्रान्सफर असतात. ट्रान्सफर म्हणजे काय, असे पाण्याचे थर तयार होतो ना, ह्याला ट्रान्सफर म्हणतात. हे काय असतं, हे लाईटचं असतं. लाईट यू आर ट्रान्सफर जीव, सरळ लक्षात ठेवा. आपण ह्याबद्दल आणखी डिस्कस करू. ध्वनी म्हणजे लॉन्जिट्युडिनल म्हणजे कसं, हे अशा ध्वनी असतो, हे काही असं असतं, कुठं खूप दाट असतं, कुठं असं पत्ते असतं, म्हणजे मागं पुढं आवाज तो पडतो साऊंडचा, तो असा रेअर फ्रॅक्शन होतो. रेअर फ्रॅक्शन, कॉम्प्रेशन, रेअर फ्रॅक्शन ते असं होतं. आणि हे कसं आहे, लाईनी सारखं दिसतंय म्हणून ट्रिक स्वरूपात लक्षात ठेवा. लाईन म्हणजे ध्वनी लाईनी सारखं दिसतात म्हणजे लॉन्जिट्युडिनल वेव्हज. मग ते काय विचारलंय, दट्ट्या पुढे मागे हलवून द्रव असलेल्या सिलेंडर मध्ये कोणत्या प्रकारचे तरंग निर्माण होतात. आता सिलेंडर म्हणजे एक दट्ट्या असतो, म्हणजे पिस्टन असतो, तो काय करतात, मागं पुढे हलवतात. म्हणजे सरळ हे लक्षात ठेवा, मागं पुढे म्हणजे पिस्टन कसं हलवतात. इंजेक्शन असतं, इंजेक्शन आपण आत केलं तर ते लिक्विड पुढे सरकतं, मागं केलं तर मागं सरकतं. मग त्यामध्ये काय वेव्ह निर्माण होत नाही, फक्त काय होतं, मागं पुढं. म्हणजे सिलेंडर मध्ये पण काय असतं, ते लिक्विड असतं, त्यामध्ये जो पिस्टन असतो ते फक्त मागं पुढं करतं, असं खालीवर करत नाही. मग मागं पुढं करतं म्हणजे काय, लॉन्जिट्युडिनल वेव्ह. नंतर असा सरळ ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन होता. ह्यात काही विचार करायची गोष्ट नव्हती. पण पोरांना कसं असं काहीतरी आलं की लगेच कन्फ्युजन निर्माण होतं, आणि नेमकं काय नाही, सोपं असतं, फक्त डोकं शांत ठेवावं लागतं. आणि 80 नंबरचा क्वेश्चन आहे मित्रांनो, विद्युत चुंबकीय वर्णपटामध्ये दृश्य प्रकाशाच्या तरंग लांबीची व्याप्ती किती असते. हा प्रश्न आहे मित्रांनो, नेहमी आपल्याला विचारलेला दिसतो. राज्यसेवा मुख्य परीक्षेला कितीतरी वेळा विचारलेला. आणि हेच विचारलं, 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर ही रेंज असते. किती, 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर विद्युत चुंबकीय वर्णपटामध्ये दर्शक प्रकाशाच्या तरंग लांबीची व्याप्ती किती असते, 400 ते 700 नॅनोमीटर असते. तर आपल्याला ते बघायचे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम बघायचं आहे. काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आपला सरळ विचारतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये काय काय असतं, तर रेडिओ वेव्ह असतात, मायक्रोवेव्ह असतात, इन्फ्रारेड असतात, व्हिजिबल असतात, अल्ट्राव्हायलेट असतात, एक्सरे असतात. गॅमा काय रेडिओ, मायक्रोवेव्ह, इन्फ्रारेड, व्हिजिबल, अल्ट्राव्हायलेट, एक्सरे आणि गॅमा रे. हे काय तर आपल्या सरळ क्वेश्चन विचारतात की इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये खाली कोणते प्रकारचे हे असतात. बरोबर आहे, तरंग आपले कोणाकोणाचं समावेश होतो. तर लक्षात ठेवा, आपल्याला हे बघायचं आहे. आणि त्यामध्ये व्हिजिबल म्हणजे काय, व्हिपगोर, व्हायलेट, इंडिगो, व्हायलेट, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड. हे व्हिपगोर लक्षात ठेवा, म्हणजे इंद्रधनुष्याची. बरोबर आहे. मग आपल्याला हे बघायचं की सगळ्यात जास्त वेव्हलेंथ कोणाची आहे, सगळ्यात कमी कोणाची आहे, फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त कोणाची किंवा कमी आहे, हा नेहमी ह्याच्यावर क्वेश्चन विचारतात. तर लक्षात ठेवा, रेडिओज, मायक्रोवेव्ह, इन्फ्रारेड, व्हिजिबल, अल्ट्राव्हायलेट, एक्सरे आणि गॅमा रे. हे लक्षात ठेवा. रेडमी मोबाईल असतो, रेडमीचा रेड लक्षात ठेवा, रेडमी RMI रेडमी मोबाईल असतो. तो कसा असतो, बरोबर, रेडमी मोबाईल असतो. त्याला काय करायचं, VUX करायचं, त्याला VUX वक्स आणि वक्स जी. आता एक रेडमी मोबाईल लक्षात ठेवा, रेडमीचं RMI रेडमी मोबाईल, RMI रेडमी मोबाईल, रेडमीचं MI रेडमी मोबाईल म्हणजे रेडिओ, मायक्रोवेव्ह आणि दुसरं आहे इन्फ्रारेड. वक्स, हे वक्स आपण शब्द तयार केला आपल्या डिक्शनरीमध्ये, वक्स जी VUXG वक्स जी असं. रेडमी वक्स जी, व्हीचं व्हिजिबल, यूचं अल्ट्राव्हायलेट, एक्सचं एक्सरे आणि जीचं गॅमा रे. हे लक्षात ठेवा, रेडमी वक्स जी असं लक्षात ठेवा. मग तुम्हाला ही एक क्रम आहे ट्रिक्सचा, लक्षात ठेवा. मग सगळे आता इथं कसं हे लक्षात राहिलं तुमच्या, रेडमी वक्स जी, रेडिओ, मायक्रोवेव्ह, इन्फ्रारेड, RMIचं, वक्सचं व्हिजिबल, अल्ट्राव्हायलेट आणि एक्सरे आणि गॅमा रे लक्षात ठेवी. आणि इकडे लक्षात ठेवा, आणि इथे लक्षात ठेवा, व्हिजिबलचं एक लक्षात ठेवा, व्हिपगोर जो आहे तो असा लिहायचा, व्हिपगोर असा नाही लिहायचा, उलटा लिहायचा. उलटा का, तर लक्षात ठेवा, व्हिपगोर असा लिहिल्यानंतर R इकडे येईल, R लेफ्ट साईडला आहे, रेडिओचा पण R लेफ्ट साईडला आहे. काय, आणि रेडचं काय असतं, वेव्हलेंथ जास्त असते. मग लक्षात ठेवा, R इकडे आलाय म्हणून वेव्हलेंथ जास्त, मग रेडिओची पण वेव्हलेंथ
जास्त आहे आणि ही काढल्याची काय असणार कमी असणार. ही काढल्याची जर जास्त असणार तर ही काढल्याची कमी असणार आणि व्हाईस वर्सा हे जी वेव्हलेंथ जास्त असेल तर ह्याची काय असेल फ्रिक्वेन्सी लो असणार आणि हे जी काय असणार जास्त असणार. तुम्हाला मी सांगितलं रेडमी फक्त जी हे असा क्रम लक्षात ठेवा आणि खाली व्हिजिबलचा काय करा व्हिप गोर आहे तो उलटा करा आणि आर इकडे घ्या. आरची वेव्हलेंथ सगळ्याला माहिती जास्त असते, आरची वेव्हलेंथ जास्त आणि इकडे आर रेडिओच्या आरची वेव्हलेंथ जास्त आणि मग वेव्हलेंथ इकडे जास्त असतं बट ऑब्वियसली इकडली काय असणार कमी असणार आणि ह्याच्या ऑपोजिट काय इकडे ह्याची वेव्हलेंथ जास्त असेल तर काय वेव्हलेंथ इनव्हर्स प्रोपोर्शन तो म्हणजे इनव्हर्स प्रोपोर्शन कोणाचं आहे वेव्हलेंथ जर जास्त असेल तर फ्रिक्वेन्सीची इनव्हर्स प्रोपोर्शन आहे मग वेव्हलेंथ जास्त आहे म्हणून फ्रिक्वेन्सी कमी आहे. इकडे फ्रिक्वेन्सी कमी आहे म्हणून इकडे फ्रिक्वेन्सी जास्त आहे असं लक्षात ठेवा. म्हणजे आरची वेव्हलेंथ जास्त तिकडं आर आर आहे तिकडं आरचा रेडिओ हिचा आरचा आर आलेला रेड आलेला आहे रेडिओ आरची हाय वेव्हलेंथ आहे इकडं कमी वेव्हलेंथ आणि मग त्याच्या अपोजिट करायचं फ्रिक्वेन्सी ह्याची वेव्हलेंथ जास्त असल्यामुळे फ्रिक्वेन्सी कमी आहे आणि ह्याची फ्रिक्वेन्सी कमी असल्यामुळे ही काढली जास्त आहे. कन्फ्यूज होणार नाही हे एक दोन वेळेस परत रिपीट मागं घेऊन व्हिडिओ हे बघा 100% पाठवणार कारण की क्वेश्चन नेहमी येतात. अशा प्रकारे आपण सायन्सचे क्वेश्चन डिस्कस केलेले आहे. आता पुढील क्वेश्चन राहिले तर आपले फक्त मॅथ आणि रिजनिंगचे कंबाईन गट ब 2024च्या पेपरमध्ये ती क्वेश्चन आपण पुढे डिस्कस करणार आहोत पुढील लेक्चरमध्ये. ठीक आहे मित्रांनो थांबतो इथंच. थँक्यू.